नमस्कार. अ, परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मला सगळेजण ओळखतातच, तरी पण मी शॉर्टमध्ये माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी डॉक्टर महावीर बागरेच्या MBBS MD. डायबिटीज आणि अस्थमा हे दोन माझे आवडीचे विषय आहेत. हा कार्यक्रम प्रॅक्टिस करत असताना, म्हणजे रुटीन पेशंट पाहत असताना, रोजची प्रॅक्टिस करत असताना माझ्या नेहमी असं वाटायचं की काहीतरी एक्स्ट्रा केलं पाहिजे, समाजसेवा सोप्या भाषेत, की ज्याच्यामध्ये आपला निस्वार्थ भावना पाहिजे, हे काही उद्देश नाही पाहिजे काहीतरी भेटण्याची. तर त्यातनंच या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे की आपण काय करू शकतो समाजासाठी. तर ऍटलिस्ट जे मधुमेह पेशंट आहेत, की ज्यांना डायबिटीज बद्दल खूप कमी ज्ञान आहे, त्यांना आपण प्रयत्न करू शकतो की डायबिटीज हा विषय हा सोप्यात सोपा करून पेशंटला कसा समजावून सांगता येईल. आणि त्यासाठीच हा कार्यक्रम. कुठलाही कार्यक्रम करायचं म्हणलं की टीम वर्क लागते. मी तर करतोच आहे, पण माझ्यासोबत आमची केकेची टीम, केके हॉस्पिटलची टीम, त्याच्यामध्ये सौरभ आलाय, सागर आलाय, रोहित आलाय, हा, प्रवीण वळसे पाटील आले आहेत, हा, तसे श्वासची टीम, त्यामध्ये मनीषा मॅडम आल्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यासोबत कॉन्टॅक्ट असलेला कुणाल. तर या सगळ्यांचे बऱ्यापैकी एफर्ट्स आहेत, खूप एफर्ट्स आहेत, त्यांना मी सुरुवातीलाच आभारी म्हणतो. मला एक सांगा, आपला एक मागचा कार्यक्रम झाला होता पार्ट 1 डायबिटीजचा, तो किती लोकांनी इथं अटेंड केला होता हातवरी, म्हणजे मला त्यानुसार हे करायला. बर, ठीक आहे. आता मला असे लोकांनी हातवरी करा की त्यांनी मागचा प्रोग्राम एकतर अटेंड केला होता, नाहीतर त्याचा जो व्हिडिओ पाठवला होता तो बघितला होता. हे दोन्ही पण, प्रोग्राम अटेंड केला होता, व्हिडिओ बघितला होता, दोन्ही पैकी काहीतरी केलंय. नाही, हात कमी आलेत. पहिल्या ज्यांनी केले त्यांनी करायचेच आहेत हातवरी. फर्स्ट टाइम ज्यांनी केले त्यांनी करायचे प्लस व्हिडिओ. म्हणजे काहीतरी मागचं माहिती आहे त्यांना. अशी लोक किती आहेत? हातवरी करा, म्हणजे मला बोलायला कळत. मागचा प्रोग्राम बिलकुलच माहित नाही काहीच, अशी किती आहेत? बर, जुनं काहीच माहित नाही. ठीक आहे. बऱ्यापैकी ना मागच्या प्रोग्रामशी हा प्रोग्राम लिंक आहे. असं होऊ शकतं की काही गोष्टी समजायला थोड्या अवघड जाऊ शकतात. मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतो की त्याचे रेफरन्सेस क्लिअर करण्यासाठी. तर आपला हा आजचा भाग 2, डाएट इन डायबिटीज, म्हणजे डायबिटीज पेशंट मध्ये आहार कसा असावा, हा या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ही आपली स्लाइड आहे, ती स्लाइड समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पेशंटला मोटिवेशन भेटण्यासाठी आपण काय करतोय, ते मध्येच प्रश्न विचारले जातील. प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याला प्रोत्साहनपर बक्षीस देतोय. तर यावेळेस जे कुपन देणार आहेत त्यातलं हे पहिलं कुपन आहे ग्रीन कलरचं, की त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडं डायटिशियन्स आहेत केके हॉस्पिटलमध्ये, तर त्यांचे 3 कन्सल्टेशन फ्री भेटणार आहेत. आता मी जे देतोय तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज देतोय, बरोबर, सगळ्यांसाठी सोप्या भाषेत टेलरिंग कशी करायची हे शिकवतो, एक उदाहरण दिलं. परंतु तुमच्यासाठी प्रॉपर ड्रेस कसा करायचा, इंडिव्हिज्युअलाइज म्हणतात त्याला, तर त्यासाठी डायटिशियन लागतात. त्यासाठी 3 कन्सल्टेशन डायटिशियनचे दिलेले आहेत, की ज्याला ते कुपन भेटेल ते. आणि एक ऍडव्हान्स कुपन आहे की ज्याच्यामध्ये ग्लुकोमीटर किंवा लॅब टेस्ट आहेत, हे फ्री आहे केकेला, ज्याला कुपन भेटलं ते. या स्लाइड मध्ये अजून एक गोष्ट दिसली असेल तुम्हाला, एक नारळ दिसतंय बाजूला. फ्री फळांनी सुरुवात करावी म्हणून ती सुरुवातीला टाकलेली स्लाइड आहे, पण त्याचा अजून एक उद्देश आहे. जशा जशा स्लाइड्स पुढे जातील ना आपल्या, तशा प्रत्येक स्लाइड मध्ये ना इकडच्या किंवा इकडच्या कोपऱ्यामध्ये एखादा फूड आयटम दिसणार आहे तुम्हाला. तर तो फूड आयटम डायबिटीज मध्ये खूप चांगला चालतो. बऱ्याच वेळेस काय नाही खायचं हे खूप प्रकर्षाने सांगितलं जातं, पण काय खायचं याच्याबद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल मी सांगणार नाहीये स्लाइड मध्ये काही, परंतु जे जे आयटम इकडं किंवा इकडे दिसतात ते डायबिटीज मध्ये बेस्ट चालतात. कुणाल हे पाहिजे, कुपन्स लागतील आता. कुणालला बोल, कुणाल कुठे गेलाय? आवाज येतोय सगळ्यांना? घुमतोय? बर, एक मिनिट, हे स्पीकर कमी कर ना.
ऐक ना, स्पीकर बंद कर. पाठीमागचे लोक पुढे या. माझा आवाज येतोय? रोहित, कुणाल, कुपन लागतील जातात. हा चल ना, म्हणत सुरू झाला प्रोग्राम. माझा आवाज येतोय का? माग क्लिअर येतोय का? आता घुमत नाही ना? ठीक आहे. तर जे बाजूची जी स्लाइड आहे नारळाची, तर त्या ठिकाणी इकडं किंवा इकडे एक फूड आयटम येत राहणार आहे, की जो आयटम तुम्ही लक्षात तुमच्या नोटीस होईल ते, की तो जो फूड आयटम आहे तो डायबिटीज मध्ये आरामात चालतो. हे स्लाइड बनवताना एक इनोव्हेशन म्हणून मी केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण थोडीशी रिव्हिजन करणार आहे. मागचा जो प्रोग्राम झाला होता, तर त्या प्रोग्राम मध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, तर तुम्ही मागचा प्रोग्राम अटेंड केलाय. बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ बघितलेत. तर स्कूलमध्ये नाही का पुढचा धडा शिकवताना मागच्याची रिव्हिजन केली जाते. तर बघूया आपल्याला किती आठवतंय. नाही आलं तर मी आहेच सांगायला. तरी पण आपण प्रयत्न करू. ठीक आहे. तर रिव्हिजन मधला पहिला प्रश्न आहे की विच आर द न्यूट्रिएंट इन द फूड्स अँड देअर रोल इन द बॉडी. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये घटक कोणते आहेत? नाही येतं काहीच. आणि पाठीमागच्या आवाज येतोय का? आवाज वाढणार नाही, तुम्ही पुढे या. इथं भरपूर जागा आहे, पुढे या. ऐक ना रोहित, पुढे हे कर, चेअर पुढे लाव. तेरे को भी नहीं आ रहा क्या? वो से आवाज घूम रहा है. ऐक ना, इथं पण लाव, इकडे भरपूर आहे. तुम्हाला आवाज येतोय का? जेव्हा मी तुम्हाला आवाज येतो का जोरात बोलतो ना, नंतर आवाज कमी होतो. पुढे जितकं याल तेवढं फायदेशीर आहे. परत प्रश्नावर येतो. आहारातील घटक कोणते आणि त्याचे कार्य काय? रूल्स तेच आहेत. पहिले सगळ्यात प्रथम लेडीज फर्स्ट, त्यानंतर ओल्ड एज फर्स्ट आणि त्यानंतर यंगर पॉप्युलेशन. हात वरी करा ना, हात तर पाहिजे वर. आहारातील घटक कोणते आणि त्याचे कार्य काय? बोला जोशी काका. गुड. हे मुख्य घटक झाले. उपघटक नाही. मग त्यांचे कार्य, काम काय शरीरामध्ये? बोला. माग माग माग. प्रोटीन काय आणि उपघटक? मुख्य घटक सांगितले, उपघटक आहारातील मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रो सांगितले. ते परफेक्ट आन्सर पाहिजे त्याला, त्याशिवाय नाही देणार कुपन बी. कम्प्लीट. कोणी अजून? बर ठीक आहे, चालतंय. पुढे सांगतो मी. ही स्लाइड आहे मागच्या वेळेसची. आहारातील मुख्य घटक त्याला मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात. तेच आपले विषय, महत्वाचा विषय, ते म्हणजे कार्ब, प्रोटीन आणि फॅट. ठीक आहे. उपघटक मध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स. विटॅमिन्स आणि मिनरल्स हे उपघटक आहेत. विटॅमिन मिनरल्स खूप महत्वाचे असतात. त्याच्याबद्दल सगळेजण चर्चा करतात की विटॅमिन डेफिशियन्सी झाली नाही पाहिजे, विटॅमिन डी भेटलं पाहिजे, विटॅमिन B12 घेतलं पाहिजे. डॉक्टरकडे गेलं की सप्लिमेंट देतात बऱ्यापैकी. त्याच्याबद्दल सगळ्यांना जागरूकता आहे. ते शिकवायची गरज नाही, ते सांगायची पण गरज नाही. ते आता तुमच्या स्ट्राईक नाही झालं पण माहिती आहे सगळ्यांना. ते महत्वाचेच आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही.
पण जे महत्वाचा भाग आहे अन्नातला तो कुठला आहे? कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर, सोप्या भाषेमध्ये डायबिटीस साठी. त्याचं एकच काम आहे शरीरामध्ये, काय? ते आपण जे काम करतो, चलतो, बोलतो, फिरतो, पळतो, आपलं हृदय धगधग करतं, विचार करतो आपण, या सगळ्या गोष्टीला ताकद लागते. ती ताकद देण्याचं काम कोण करतं? कार्बोहायड्रेट मेनली करतात. प्रोटीन, फॅट पण ताकद देतात, त्यात काय वाद नाही, पण मेन काम ते करतात. प्रोटीनचं काम महत्वाचं आहे. डॉक्टरकडे गेलं, कुठं पण गेलं, जिम मध्ये गेलं तर काय सांगितलं जातं? प्रोटीन खा, प्रोटीन खा. शरीराची वाढ करणं, लहानाचा मोठा लहान मुलगा होतो ना, त्यासाठी प्रोटीन पाहिजे. दररोज मल्टिपल इंजुरीज होत असतात बॉडीमध्ये. जखम झाली, जखम भरण्याची, बाहेरच्या जखम तसेच आतल्या पण जखम भरून काढायचं काम, त्याला दुरुस्ती म्हणतात, शरीर दुरुस्ती. तर ते पण प्रोटीन करतं. दुसरं, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीच्या प्रक्रिया असतात, रोज वेगवेगळ्या रिॲक्शन्स बॉडीमध्ये घडत असतात, त्याला पण प्रोटीनची गरज आहे. म्हणजे प्रोटीन आपल्या शरीराच्या बिल्डअपसाठी, रोग प्रतिकार शक्ती डेव्हलप होण्यासाठी प्रोटीनची फार गरज आहे. आणि फॅटचं एकच काम आहे महत्वाचं, की ते ऊर्जा संचय करतं. ऊर्जा संचय म्हणजे काय? आपत्कालीन परिस्थितीमध्ये समजा काही दिवस काही झालं घटना आणि तुम्हाला 10 दिवस अन्न भेटलं नाही, तर त्यावेळेस बॉडीला सपोर्ट करण्याचं काम हे फॅट करतं. तर ही स्लाइड खूप महत्वाची. जोपर्यंत ही 3 गोष्टी तुम्हाला कळत नाहीत तोपर्यंत डाएट हा कळणार नाही. त्यामुळं हे रिपीटेड सांगितलं जातं. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: कार्बोहायड्रेट, एनर्जी, प्रोटीन खूप महत्वाचे आहेत. त्याशिवाय आपलं वाढ होऊ शकत नाही, रोग प्रतिकार शक्ती येऊ शकत नाही, वुंड हिलिंग्स वगैरे या गोष्टी, वुंड हिलिंग म्हणजे जखमा दुरुस्त होणे, त्या गोष्टी होऊ शकत नाही. फॅटचं काम एकच आहे, स्टोरेज. स्टोरेज म्हणजे काय? इमर्जन्सी मध्ये वापर. आणि विटॅमिन मिनरल्स पण तेच आहे, शरीराची वाढ, आजार टाळणे आणि शरीर प्रक्रिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इथे येत नाही का? पुढे स्लाइड जात नाहीये? स्लाइड जात नाहीये पुढे. 1 मिनिट आहे की नाही? फ्रीजच झालंय. एकच मिनिट. थांब इथं डबल स्लाइड झाले ते. 1 मिनिट थांब. सॉरी. ही स्लाइड होती आपली. 3 गोष्टी आहेत: कार्ब, प्रोटीन आणि फॅट, उपघटक, विटॅमिन मिनरल्स, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांचे काम. पुढचा प्रश्न. हे जे आहे, ओपन होते का भाऊ? ही स्लाइड आहे. याच्यातनं मागचा प्रोग्राम अटेंड केला, व्हिडिओ बघितला, त्यांना काय आठवतं? हे काय आहे? एकच जण आहे फक्त. बोला. गुड. कसं काय ते सांगू शकता? ठीक आहे, कोणी सांगू शकतं डिटेलमध्ये? आन्सर देऊन टाकतो. कुपन कुठे गेला? चोर पोलीस, बरोबर आहे. पण ते म्हणजे गुड आणि बॅड असं आहे. ते गुड कसं, बॅड कसं? कुणाल कुठे? अरे त्याला सांगितले ना त्यांना कुपन. देऊन टाक. हे द्यायचंय, ब्ल्यू. कशी? आहे ना त्यांना फडके. इन्सुलिन कमी पडतंय, म्हणजे आपल्याला शुगर लेवल वाढते, आणि जेव्हा इन्सुलिन कमी पडते त्यावेळेस आपल्या बॉडीचे शुगर तयार होते, तिला जायला रस्ता मिळत
ते बरोबर आहे, फक्त इन्सुलिन जास्त असल्यावर काय? जास्त असल्यावर काय? ठीक आहे, मी सांगतो. या सगळ्यात महत्वाचं, चोर पोलीस म्हणजे काय? गुड आणि बॅड दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. तुम्हाला त्याचा चांगला म्हणून उपयोग करायचा, बॅड गोष्ट नकोय, तर ते त्याला इन्सुलिन नाव दिलंय मी त्याला, चोर आणि पोलीस. गुड आणि बॅड म्हणजे चांगले पण आणि वाईट पण. चांगलं कधी? इन्सुलिन शिवाय तर माणूस राहू शकत नाही ना. इन्सुलिन नसलं तर काय होतो? डायबिटीज होतो ना. मग काय होणार? शुगर वाढणार, प्रॉब्लेम येणार. त्यामुळे इन्सुलिन तर पाहिजे. पण इन्सुलिन जर जास्त असेल बॉडीमध्ये तर त्याचा एक दुष्परिणाम होतो. काय दुष्परिणाम होतो? वजन वाढतं. हे वाईट गोष्ट ही आहे. आणि वजन वाढलं की काय होतं? डायबिटीज येतो परत. तर हे पूर्ण चक्रव्यूह आहे इन्सुलिनचं. तर त्याला आपल्याला आपल्या शरीरातलं इन्सुलिन फक्त चांगलंच काम केलं पाहिजे असं आपण काहीतरी केलं पाहिजे, आणि ते करायला डाएट आहे महत्वाचा. तर आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज आहे. पॅनक्रियाजचं काम काय? इन्सुलिन सिक्रेट करणं. इन्सुलिन कधी सिक्रेट होणार आहे? की जेव्हा आपण खाणार आहे, जेवण करणार आहे, जेवण केलेल्या पदार्थामध्ये जेव्हा कार्बोहायड्रेट म्हणजे काय? शुगर ही जेव्हा असेल तेव्हा बॉडी सेन्स करते की शुगर आलेली आहे, आणि त्या शुगरला रक्तामधनं पेशीमध्ये, बॉडीमध्ये युटिलाइज करण्यासाठी कुणाची गरज आहे? इन्सुलिनची. तर इन्सुलिनचं काम काय? की कार्बोहायड्रेट आलं तर इन्सुलिन सिक्रेट होणार. इन्सुलिन सिक्रेट झालं तर ते इन्सुलिन काय करणार? रक्तातली साखर घेणार आणि वापरली जाणार. जर इन्सुलिन सिक्रेट नाही झालं तर काय होणार? की इन्सुलिन सिक्रेट नाही झालं तर काय होणार? रक्तामध्ये साखर तशीच राहणार आणि शुगर वाढणार आणि डायबिटीज. ठीक आहे, हे फार प्रिमिटिव्ह सांगितलंय मी, आता ऍडव्हान्स चाललोय आपण. आता हा महत्वाचा प्रश्न आहे, मधुमेहाची टाइप्स कुठले, प्रकार कुठले? मुख्य प्रकार. खूप प्रकार आहेत, मुख्य प्रकार पाहिजेत मला. आणि सेकंड, त्याची कारण काय? पूर्ण उत्तर पाहिजे. मधुमेहाचे प्रकार, हा सांगा. नाही, हे स्टेजेस झाल्या. स्टेजेस म्हणजे आधी डायबिटीजची सुरुवात होते आणि नंतर ऍक्च्युअल डायबिटीज मध्ये पेशंट कन्वर्ट होतो. हा, हात वर करा. हा बोला. गुड. आता मला टाईप 1 कशामुळे होतो आणि टाईप 2 कशामुळे होतो? हे सगळं मागच्या लेक्चर मध्ये झालंय. ती डायबिटीजची हिस्ट्री जेवढी मोठी शिकवली होती, हिस्ट्री ऑफ डायबिटीज, त्यामध्येच आहे. हा, पाठीमागे. पण हेरिडिटरी कसा होतो? हेरिडिटरीचं उत्तर चूक आहे, तरी पण मी ऍक्सेप्ट करतो. आणि कसा होतो? नाही 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 नाही, कसा होतो ते सांगा मला. हा, थांबा थांबा थांबा, सांगणार का? टाईप 1 आणि टाईप 2 दोन्ही सांगा. प्रॉब्लेम काय? तुम्ही एक जण कम्प्लीट उत्तर देत नाही, तो पण मी कुपन देणार नाही, अर्धवट उत्तराला देणार नाही. मला कम्प्लीट उत्तर पाहिजे, दुसऱ्याला फायदा होईल त्याचा. हा, राईट. आणि टाईप 2 मध्ये? गुड. तर डायबिटीजचे प्रमुख 2 टाईप आहेत, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज हा रेअर आहे. इथं असणाऱ्यापैकी खूप कमी लोकांना टाईप 1 डायबिटीज आहे, बऱ्याचशा लोकांना टाईप 2 डायबिटीज आहे. टाईप 1 डायबिटीज हा असं म्हणा तुम्ही की बॅड लक मुळे होतो, हेरिडिटरी पेक्षा बॅड लक. असं काहीतरी होतं की शरीरामधलं पॅनक्रियाज काम कमी करतं आणि ते इन्सुलिनच तयार करत नाही. इन्सुलिनच करत नाही म्हणजे असं होतं की, असं समजा सोप्या भाषेत आपल्या, की सिस्टीम विदाउट पोलीसच नाही आहेत सिस्टीम मध्ये, असं परिस्थिती होऊन जाते आणि प्रॉब्लेम, शुगर वाढायला लागते. ठीक आहे, टाईप 1 डायबिटीज. परंतु इथं असलेल्या आपल्या
मेजॉरिटी म्हणजे जवळपास सर्वच पेशंटला आहे तो टाईप 2 डायबिटीज आहे. टाईप 2 डायबिटीज म्हणजे काय की तो आपल्या कर्मामुळे आलेला आहे. कर्मामुळे म्हणजे काय की आपली लाईफस्टाईल खराब आहे आणि हाच डायबिटीज अनुवंशिक असतो. म्हणजे आई वडिलांना डायबिटीज असेल तर पुढच्या पिढीमध्ये जाण्याचे टाईप 2 डायबिटीजचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, तुमचं जेनेटिक्स म्हणजे आई वडिलांना डायबिटीज किती आहे आणि तुमची लाईफस्टाईल कशी. मागच्या वेळेस मी नशीब आणि कर्म काहीतरी सांगितलं होतं. हा, तर जर तुमच्या आई वडिलांना डायबिटीज आहे पण तुमची लाईफस्टाईल एकदम हेल्दी आहे, म्हणजे तुम्ही जेवण आहार घेताना हाय प्रोटीन लो कार्ब आहार घेताय, कार्बोहायड्रेट कमी घेताय, एक्सरसाइज करताय, तर जरी तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज असला तरी तुम्हाला डायबिटीज नाही होणार. आणि याच्या उलट पण पॉसिबल आहे की तुमच्या घरात कोणाला डायबिटीज नाहीये पण तुमची लाईफस्टाईल एकदमच खराब आहे, फक्त हाय कार्ब डाएट खायचा, मैद्याचे पदार्थ, भात, याच्यावर तुमचा जोर जास्त आहे, काम काहीच नाहीये, फक्त बसून काम आहे, वजन वाढत चाललंय. अशा कंडिशन मध्ये घरात जरी कोणाला डायबिटीज नसला तरी तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. परंतु या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून टाईप 2 डायबिटीज होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न हा अवघड प्रश्न आहे, बघू याचं उत्तर कोण दिलं. व्हॉट इज मीन बाय नेट कार्बोहायड्रेट? हे सगळं झालंय मागच्या वेळेस. नेट कार्बोहायड्रेट म्हणजे काय? नाही कोणीच? चालतंय मी सांगतो. आता ही जी स्लाइड आहे ना ती खूप महत्वाची आहे. का? याच्यावर पुढचा बंपर क्वेश्चन आहे लॉजिकल, ज्याच्यावर विचार करायला. आन्सर आहे स्लाइड मध्ये. ही स्लाइड जितकी समजल त्याच्यावर पुढचं याच्यामध्ये स्लाइड मध्ये फक्त थिंकिंग करायचंय, लॉजिक लावायचंय आणि एक्सप्लेन करायचंय. आपल्या अन्न पदार्थामध्ये 3 घटक असतात मी सांगितले. पहिला प्रोटीन, दुसरा कार्बोहायड्रेट आणि तिसरा फॅट. बरोबर? आपल्याला फोकस करायचा आहे फक्त कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट का? कार्बोहायड्रेटच शुगर वाढवतात बॉडीची. हे बाकीचे 2 पदार्थ आहेत प्रोटीन आणि फॅट, ते शुगर वाढवत नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला फोकस करायचा कार्बोहायड्रेटवर. कार्बोहायड्रेटचे परत 2 टाईप असतात, हे खूप महत्वाचं आहे बरं का. सिंपल कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स. सिंपल म्हणजे साधे आणि कॉम्प्लेक्स म्हणजे अवघड. तर आता कुठला पण ऍटम आहे ना ते बारीक बारीक घटकापासून बनलेला असतो, एक एक मॉलिक्यूल पासून. जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं की समजा हा पिलर आहे, हा पिलर कसा बनलेला आहे? एक एक वीट हे करून बनलेला आहे, बरोबर ना? असंख्य विटा, याच्यामध्ये कमीत कमी 200-400 विटा असतील, त्याचा बनून हा पिलर बनलेला आहे. तसं आपण जे कार्बोहायड्रेट खातो त्यातले जे सिंपल कार्बोहायड्रेट आहेत ना ते बारीक बारीक एका सिंगल युनिट पासून बनलेले आहेत, सिंगल किंवा 10 पेक्षा कमी. त्याला म्हणायचं सिंपल शुगर, म्हणजे छोटे मॉलिक्युल बारीक. त्याचे उदाहरण आहेत त्याचं ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. उदाहरण सांगतो. ग्लुकोज माहिती आहे सगळ्यांना, ग्लुकॉन डी. सुक्रोज, फ्रुक्टोज. फ्रुक्टोज कशामध्ये असतं कुणाला माहितीये का? फळांमध्ये. जितके पण फळ आहेत ते गोड लागतात, त्याचं कारण काय? त्यामध्ये फ्रुक्टोज असतो शुगर म्हणून. तिसरा प्रकार गॅलॅक्टोज सोडून द्या, सुक्रोज. सुक्रोज माहितीये? 8वी 12वी. सुक्रोज. सुक्रोज म्हणजे काय? आपल्या घरातली साखर. आपल्या घरात जी साखर आहे ना त्याला सुक्रोज. सुक्रोज म्हणजे काय? त्यामध्ये 2 मॉलिक्यूल असतात. एक असतो फ्रुक्टोज. फ्रुक्टोज म्हणजे फळांमधली जी शुगर आहे, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं की सुक्रोज तयार झाला. आणि लॅक्टोज, लॅक्टोज असते दुधामध्ये. दुधामध्ये जी शुगर असते त्याला लॅक्टोज म्हणतात. ठीक आहे. तर यांना या सगळ्या, हे गेलं नाही का पुढं परत? या सगळ्यांना काय म्हणतात? सिंपल शुगर. सिंपल शुगरची एक खासियत आहे काय? ते चवीला गोड लागतात. बघा, ग्लुकोज गोड लागतं, फ्रुक्टोज म्हणजे फळं गोड लागतात, बरोबर? आणि सुक्रोज म्हणजे साखर गोड लागते. हे बाकीचे पण गोड लागतात, पण हे तुम्हाला माहित असलेले सांगितलेत मी. ठीक आहे. तर त्यांची खासियत काय? ते गोड लागतात. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? अवघड शुगर. अवघड म्हणजे काय? मोठी भिंत, त्यामध्ये बरेच मॉलिक्युल आहेत, छोटे 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 छोटे, त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. फर्स्ट टाईप काय? स्टार्च.
स्टार्च म्हणजे काय, असंख्य ग्लुकोज मॉलिक्युल एकामेकाला कनेक्ट होतात आणि त्याला म्हणतात स्टार्च. स्टार्च कशात असतात? उदाहरणार्थ बटाटा एक माहिती आहे, अजून राईस, करेक्ट, गहू, मका, ज्वारी, मैदा, याच्यामध्ये काय आहेत? स्टार्च आहेत. यांच्यामध्ये भरपूर शुगर आहे, एक 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 मॉलिक्युल एकामेकाला चिटकलेले आहेत. पण यांची खासियत काय? गोड लागत नाहीत चवीला. ठीक आहे, सिंपल शुगर गोड लागतात, कळतं लगेच याच्यात कार्बोहायड्रेट आहे, हे गोड लागत नाहीत. आणि थर्ड एक आहे टाईप फायबर. फायबर म्हणजे काय? याच्यामध्ये पण असंख्य ग्लुकोज मॉलिक्युल असतात, परंतु आपलं शरीर ते एक एक ग्लुकोज सेपरेट करायला असमर्थ आहे. त्यामुळे ते पोटात जरी गेले तरी ते रक्तामध्ये ऍब्सॉर्ब होत नाहीत. उदाहरणार्थ काय? हिरव्या भाज्या, की तुम्ही पाहिलं असेल ना की शेळ्या, गाय हिरवा चारा खाऊन त्यांची उपजीविका भागते, आपली भागत नाही, कारण ते आपल्याला पचत नाही. ते आपण खातो आणि वाटे बाहेर निघून जातं, बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होत नाही, त्याला म्हणायचं फायबर. ठीक आहे, तर आता मला सांगा, समजा आपण कार्बोहायड्रेट खाल्लं तर काय काय खाऊ शकतो? सिंपल शुगर खाऊ शकतो, दुसरं कॉम्प्लेक्स शुगर खाऊ शकतो, आणि तिसरं फायबर खाऊ शकतो. त्याच्यातलं सेफ काय? फायबर, कारण ते ऍब्सॉर्बच होणार नाही. तर नेट कार्बोहायड्रेट म्हणजे काय? टोटल कार्बोहायड्रेट मायनस फायबर इज इक्वल टू नेट कार्बोहायड्रेट. म्हणजे एखादा पदार्थ आपण जर पाहिला तर त्यातलं आपण काय बघितलं पाहिजे? नेट कार्बोहायड्रेट. नेट कार्बोहायड्रेट म्हणजे जो आपल्याला त्रासदायक आहे त्याला म्हणायचं नेट कार्बोहायड्रेट. समजा एखादा पदार्थ आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर आहे पण सगळं फायबर आहे, काही प्रॉब्लेम नाही खायला, कारण ते ऍब्सॉर्बच होणार नाही. ओके, एवढी गोष्ट कळली. आता याच्यावर महत्वाचा, ही स्लाइड एकदम मी समजावून सांगितली, एकदम सिंपल याच्यामध्ये. पुढचा प्रश्न लॉजिकल आहे. ही स्लाइड बघायची. मला माहिती आहे सगळ्यांना, मूवी माहिती आहे बाहुबली. याच्यामध्ये सगळ्यात मोठा युद्ध आहे काय? बाहुबली. त्याचा अंत झालाय, कुणी केलाय ते दिसतोय तुम्हाला. तर मागच्या स्लाइडचा आणि या स्लाइडचा काय संबंध? हे जर कळलं तर तुम्हाला अर्ध लेक्चर कळलं. आज कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. लॉजिकल विचार करा, परत जातो मागच्या स्लाइडवर, याच्यामध्येच आन्सर आहे. तुम्हाला विचारणार आता यावेळेस, फक्त लास्टला. कटप्पा आहे तो स्टार्च आहे, आणि तो आपण पेशंट आहे. करेक्ट. कुणाल देऊन टाकलं. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? मागच्या वेळेस मी शिकवलं होतं, डायबिटीज पेशंटचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? नाही 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 नाही, कार्बोहायड्रेट. बी स्पेसिफिक नेट कार्बोहायड्रेट सगळ्यात मोठा शत्रू. सगळ्यात वाईट शत्रू कोण माहितीये का? जो समोरून वार करत नाही, मागून वार करतो, तो वाईट शत्रू. आणि जर मागून वार करणारा जर हे असताना हा जर मित्रच असेल तर मग तर वाईट गोष्ट परिस्थिती होते. ती परिस्थिती देते त्याची. त्याच्यावर वार कोणी केला? त्याच्या सगळ्यात जवळच्या माणसाने. सगळ्यात जवळचा माणूस. तसं तुमचा सगळ्यात जवळचा माणूस कोण आहे माहितीये का? त्याने याच्यापेक्षा जर उत्तर वेगळं आन्सर दिलं असतं मी जास्त खुश झालो असतो. मी सांगतो, सगळ्यात जवळचा माणूस डायबिटीज पेशंटचा, जे त्याच्या डोक्यात फिक्स बसलाय की हे म्हणजे सगळ्यात भारी, ती म्हणजे ज्वारी. तर ज्वारी सगळ्यात जास्त घात करते डायबिटीज पेशंटचा. कारण त्यांना असं वाटतं बऱ्याच डायबिटीज पेशंटला की मी ज्वारीची भाकरी खातो म्हणजे मी खूप जबरदस्त भारी काम करतो आणि माझी शुगर वाढणारच नाही. एवढं सगळं पेशंटला उपरीत समजावून सांगणं शक्य नसतं. मी जास्त समजावून सांगत नाही, फक्त एवढंच सांगतो की ठीक आहे कमी खा. ठीक आहे. तर ज्वारीची भाकरी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जे आपल्याला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट आहे आणि आपण बिना विचार करता खातो. जी साखर आहे ना, साखर, रोज मी चहामध्ये एखाद चमचा साखर घेता, एखाद्या पेड्यामध्ये थोडीशी साखर खाता, ती समोरून वार करते. लक्षात आलं का? तुम्हाला माहिती आहे, दिसतंय की बाबा याच्यात गोड आहे, हे डायबिटीज साठी चालत नाही, बरोबर? ती समोरून वार करते. तर त्यामुळे समोरून वार करणाऱ्याला तुम्ही अवॉइड करता, परंतु मागून जे वार करतात स्टार्च म्हणजे काय? तुमचं
बऱ्यापैकी ज्वारी आली, त्यानंतर गहू आले, मैदा आला, भात आला, त्यानंतर मिलेट्स बद्दल पण खूप असं आहे की बरेच व्हिडिओ युट्यूबला असतात, मिलेट्स आर व्हेरी गुड, गव्हर्नमेंटने पण मिलेट प्रमोट केलंय. तर मिलेट्स खूप चांगले आहेत, त्याच्यामध्ये डायबिटीस साठी पेशंटसाठी खूप बेस्ट आहेत. बरोबर आहे, मैद्यापेक्षा मिलेट्स बरे आहेत. तुम्ही जी मैद्याची चपाती खाता त्यापेक्षा मिलेट्सची चपाती खाली तर ती बरी आहे, पण त्यामध्ये पण साखरेचं कंटेंट, स्टार्चचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. ठीक आहे, हळूहळू आपण आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ की डायबिटीस कसा होतो. तर इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय आणि तो कसा होतो. आता हा अवघड प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह आहे, हे रिव्हिजन होणार आहे आता मागच्या वेळेसची. कोणी सांगू शकतं? हा, काही दिवसानंतर असं होतं की आपल्याकडे शुगर वाढतच जाते आणि इन्सुलिन त्याला रेजिस्टन्स करणं थांबवतं, म्हणजे ती बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. आणि ती सिक्रेट होणं थांबवतं आणि इन्सुलिन वाढायला सुरुवात होते. तर ते म्हणजे इन्सुलिन. बरोबर आहे. कुणाल ग्रीन. हा, तर सगळ्यात महत्वाचं काय की थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की आपण जेवण करतो, जेवणामध्ये आपल्याला विचार करायचा कार्बोहायड्रेटचा. कार्बोहायड्रेट मधलं नेट कार्बोहायड्रेट म्हणजे फायबर सोडून ते जेव्हा आपल्या पोटात जातं तेव्हा बॉडीला कळतं की साखर आली आहे. साखर आली की ते काय करणार, इन्सुलिन सिक्रेट होणार. इन्सुलिन सिक्रेट झालं की इन्सुलिनचं काम काय, की साखर घ्यायची आणि आपल्या पेशीमध्ये ढकलायची. बरोबर, पेशीमध्ये साखरेचं काम काय, की एनर्जी. जर समजा तुम्ही जेवण केलं, जेवण केल्यानंतर रक्तात साखर गेली, रक्तातनं पेशीमध्ये साखर गेली आणि तुम्ही बसून आहेत, तुम्ही कामच करत नाही, तर काय होणार, ती साखर वापरली जाणार का, नाही, ती बॉडीमध्ये तशी स्टोर होत राहणार आणि ती अल्टिमेटली कन्वर्ट होते फॅटमध्ये. ती फॅटमध्ये कन्वर्ट होते. आपल्या सेलची, पेशींची क्षमता आहे त्याच्यापुढे ते फॅट आत घेऊ शकतात का, नाही. एकदा बस फुल झाली पुढच्या पॅसेंजरला काय होतो, अपोज होतो. बस फुल झाल्यावर पुढच्या पॅसेंजरला आत घेऊ दिलं जातं का, नाही ना, पुढच्या बसला ढकललं जातं बाहेर. बरोबर, तसं एकदा पेशी फुल झाल्या फॅटनी तर ते काय म्हणणार, नको. मग ती साखर काय होणार, तशीच राहणार रक्तामध्ये. रक्तामधली साखर वाढली की काय होतं, पहिल्या फेजमध्ये पॅनक्रियाज अजून इन्सुलिन सिक्रेट करतं. अजून इन्सुलिन सिक्रेट करून ते काय करतं, एक्स्ट्रा इन्सुलिन जोरात आत ढकलायचा प्रयत्न करतं साखर, आणि या ठिकाणी इन्सुलिन विलन व्हायला लागतो. कारण अजून इन्सुलिन म्हणजे इन्सुलिनची क्वांटिटी वाढली. इन्सुलिनची क्वांटिटी वाढली म्हणजे बॅड इफेक्ट काय, वेट वाढणार. वेट वाढलं म्हणजे चरबी वाढली. चरबी वाढली की परत काय झालं, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढला आणि या सायकलमध्ये पेशंट अडकतो आणि फायनली डायबिटीज मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, इकडचे पदार्थ बघत चाललात ना तुम्ही, एक एक पदार्थ दिसतोय की जो डायबिटीज मध्ये चलतोय. आता इथं सोयाबीन चंक आहे. ठीक आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे डायबिटीज कसा होतो, तर याचं उदाहरण दिलंय मी. समजा आपली पॅनक्रियाज आहे, त्या पॅनक्रियाजची कॅपॅसिटी 10 इन्सुलिन सिक्रेट करण्याची, उदाहरणार्थ सोपं गणित समजावून सांगण्यासाठी. आणि आपण समजा कार्बोहायड्रेट जे खातो दिवसाला, ते आपण जर 5, 6, 7, 8 एवढं खाल्लं तर त्याच्या कॅपॅसिटी एवढं खाल्लं. तुम्ही जेवढं कमवता तेवढा खर्च केला पाहिजे ना, त्यापेक्षा जास्त नाही गेला पाहिजे. आणि तेवढंच जर आपण जेवढे इन्सुलिन सिक्रेट होतं तेवढंच कार्ब खातो, तेवढंच शरीरामध्ये जातं आणि तुम्ही एक्सरसाइज व्यायाम करून तेवढं खर्च करता, तर हिशोब काय झाला तुमचा, नील झाला. पण असा विचार करा की तुम्ही काय करताय की इन्सुलिनच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट खाताय, जास्त कार्बोहायड्रेट, किंवा इन्सुलिनची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढी पूर्ण साखर खाल्ली पण कामच नाही केलं, तर काय होणार की बॉडीमध्ये इन्सुलिन कार्बोहायड्रेट स्टोर होणार, लिव्हरमध्ये ग्लायकोजन म्हणून आणि फॅट, बाकी सेलमध्ये फॅट म्हणून. त्याला रेजिस्टन्स निर्माण होणार. रेजिस्टन्स निर्माण झाला की काय होणार, सुरुवातीच्या फेजमध्ये इन्सुलिन पॅनक्रियाज
इन्सुलिन दुप्पट सिक्रेट करते, तिप्पट सिक्रेट करते, एक्सेस का, तर त्याला शुगर क्लिअर करायची, बरोबर. पण शेवटी काम करण्याची कॅपॅसिटी ना, एक काळ असा येतो की पॅनक्रियास थकून जातो आणि तो इन्सुलिन सिक्रेट करायला कमी कमी सुरुवात करतो आणि आपली शुगर हळूहळू वाढायला लागते. मग आणि शुगर वाढायला लागली की पहिली कंडिशन येते प्री डायबिटीज, की ज्याच्यामध्ये शुगर नॉर्मल असते कदाचित किंवा बॉर्डर लाईन असते, पण इन्सुलिन लेवल खूप असते बॉडीमध्ये. आणि नंतर नंतर परत पॅनक्रियास थकत 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 जातं आणि इन्सुलिनची लेवल कमी व्हायला लागते शेवटी, आणि मग इन्सुलिन पण कमी आणि रेजिस्टन्स पण खूप, आणि अशा कंडिशन मध्ये डायबिटीज होतो. ठीक आहे. प्रश्न असा असतो नेहमीचा पेशंटला, की खरंच डायबिटीज नीट होऊ शकतो का? याचं उत्तर काय? नीट म्हणजे काय? सोप्या भाषेत नीटची भाषा सांगितली मागच्या वेळेस. माझ्या दृष्टीनं नीट बरा होऊ शकतो का याची खूप मोठी भाषा आहे. समजा एखाद्या पेशंटला 20 वर्षापासून डायबिटीज आहे, हा 20 वर्षापासून डायबिटीज आहे, त्याला इन्सुलिन पण चालू आहे, त्याला गोळ्या पण खूप चालू आहेत, तर त्याच्या गोळ्यांची संख्या कॉन्स्टंट राहते किंवा इन्सुलिन कमी होतो, तर हे पण माझ्या दृष्टीनं डायबिटीज रिव्हर्सल आहे. किंवा एखाद्या पेशंटच्या गोळ्यांची संख्या कमी होत चालली, हे पण माझ्या दृष्टीनं डायबिटीज रिव्हर्सल आहे. किंवा एखाद्या पेशंटचे औषधच बंद होतात, तर हे पण डायबिटीज रिव्हर्सल. हे शक्य आहे का, हा प्रश्न आहे का नाही? आहे. ठीक आहे. ते कसं शक्य आहे? हा, तर ही स्लाइड दाखवली होती तुम्हाला रिव्हर्सलची, की प्रत्येक व्यक्तीची जर्नी आहे. सुरुवातीला माणूस नॉर्मल असतो. नॉर्मल म्हणजे काय? त्याची शुगर लेवल नॉर्मल आहे, तो व्यवस्थित आहे. हा, पण दोन गोष्टी प्रॉब्लेम करतात. एक प्रॉब्लेम काय? एक्सरसाइज नाहीये, व्यायाम नाहीये, दिलंय खाली. आणि दुसरं, खाण्यावर कंट्रोल नाहीये. खाणं भरपूर आहे, खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे. असे पेशंट्स आणि ज्याची फॅमिली हिस्ट्री, फॅमिली म्हणजे काय? आई वडिलांना डायबिटीज आहे, तर अशा पेशंटला डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढत जातात. तो डायबिटीज कडे ढकलत जातो. आणि ती जर्नी पहिल्यांदा डायबिटीज नॉर्मल, नंतर प्री डायबिटीज, त्यानंतर डायबिटीज. कारण या गोष्टीवर जोपर्यंत तुम्ही काम करत नाहीत तोपर्यंत डायबिटीज होण्याची शक्यता ही वाढत जाते किंवा डायबिटीज होतो. आणि डायबिटीज झाल्यानंतर पण काही लोक असतात की मला त्रासच नाहीये, तर औषध गोळ्या कशासाठी, डॉक्टरकडे कशासाठी जायचं. मग अशा पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त आहेत, की जी वाढीव शुगर असते. नॉर्मल शुगर लेवल किती पाहिजे आपली? फास्टिंग शुगर 120 ते 110 मध्ये पाहिजे, आणि पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरची शुगर 160 170 आत पाहिजे. ज्यांची शुगर नेहमी त्याच्यापेक्षा जास्त असते, अशा पेशंटमध्ये एकदम साध्या भाषेत सांगायचं तर ब्लडचा स्टिकीनेस जास्त असतो, चिकटपणा. आणि अशा पेशंटमध्ये डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन, कुठले कॉम्प्लिकेशन? नजर कमी होणे, हृदयाला प्रॉब्लेम येणे, हार्ट अटॅक जसं की लकवा, पॅरालिसिस, किडनी खराब होणे, पायाच्या संवेदना जाणे, पायाला मुंग्या येणे, जळजळ येणे, आणि कधी कधी पायाची जखम झाली तर पाय कापण्याची वेळ येणे, ह्या गोष्टी होतात. कधी होतात? कॉम्प्लिकेशन. जर डायबिटीज आहे तरी पण तुम्ही त्याला सिरियसली घेत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा आपला नेहमी प्रयत्न पाहिजे काय? की आपण इकडे जर्नी केली पाहिजे. इव्हन इथं जर कोणी ज्याला डायबिटीज नसेल तर त्याच्यासाठी पण महत्वाचं आहे की सध्याचं वातावरण असं आहे की इकडं उतार आहे, इकडं नेहमी ओढलं जातं. आपले सध्या जे नवीन नवीन रेस्टॉरंट फूड आयटम्स येतात ते सगळे तुम्हाला हाय कार्ब डाएट वाले, ते तुम्हाला ओढतात, आमिष देतात, पिझ्झा, बर्गर. एक्सरसाइज करायला नकोय सध्या. मग त्या सगळ्या लोकांना डायबिटीजचे चान्सेस पूर्ण आहेत. ठीक आहे. मधुमेहामध्ये आहार काय असावा? हे मागच्या वेळेस झालेलं आहे. ही तर बंपर स्लाइड होती मागच्या वेळेसची. हा, हा, जास्त म्हणजे काय? हे इकडे बघा, हे फायबर जास्त असलं पाहिजे, तुम्ही अभ्यास जास्त केला पाहिजे सांगितलं त्याचा काही अर्थ निघत नाही. तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमचं दिवसात 8 तास अभ्यास केला पाहिजे, 1 तास व्यायाम केला पाहिजे, तर त्याला व्हॅल्यू होते. करेक्ट करायचंय का आन्सर? अजून नाही, थांबा थांबा थांबा, त्यांचं होऊ देत. बरोबर आहे तुमचं, फायबर जास्त असले पाहिजे. जास्त म्हणजे किती?
हा मग त्यांना त्यांना देऊ देत चान्स आता. मागच्या वेळेस केलं अटेंड तुम्ही? व्हिडिओ बघितला होता. हा हा बोला. फायबर किती? गुड. ग्रीन, ब्ल्यू ब्ल्यू. तर सगळ्यात महत्वाचं मागच्या वेळेसची बंपर स्लाइड होती, आठवत नाही का? मी बोललो होतो ती एक थाळी दाखवली होती. ही खूप महत्वाची आहे तुमच्या जेवणामध्ये. ही थाळी तुम्ही डोक्यात फिक्स करा. तुमच्या जेवणामध्ये 50% हे फायबर पाहिजे. फायबर म्हणजे काय? सलाड्स. मी पेशंटला सांगताना सांगतो की जेवणामध्ये कटोराभर सलाड पाहिजे. माझा असा हात असतो कटोराभर. कटोरा म्हणजे अशी वाटी नाही. पेशंटला असं वाटतं दरवेळेस की काय काकडी खा, टमाटर खा, हे सांगतो मी सोप्या भाषेत. जे सगळ्यात 2 काकडीचे पीस खाल्ले, 1 टमाटरचा पीस खाल्ला म्हणजे हे नाही. त्या काकडी आणि टमाटर मध्ये असं काही औषध नाहीये की ज्याने डायबिटीज नीट होतो. तुम्ही ते काही गोळी नाहीये, 1 गोळी खाल्ली, 1 काकडीचा पीस खाल्ला म्हणजे ते सलाड खाल्लं असं नाहीये. माझा उद्देश काय माहितीये का सलाड खाऊ घालण्याचा? एखादी लॉजिकल कोणी सांगू शकतं का? हा हा करेक्ट. कुणाल देऊन टाक लॉजिक. हा तर माझा उद्देश एकच आहे. काय? हा की तुम्ही कटोराभर सलाड खाल्लं की तुमचं पोट भरल. तुमचं पोट भरलं की तुम्ही चपाती आणि भात किंवा भाकरी ते कमी खाल. आणि ते जर तुम्ही कमी खाल तर त्याचा फायदा काय होईल? कार्बोहायड्रेट कमी जाईल शरीरामध्ये. आणि दुसरा फायदा काय होईल? वजन कमी होईल. तर तुमचं ते खाऊ घालण्याचा उद्देश त्याच्यामध्ये असं काहीच नाहीये. त्यामध्ये थोडेसे मिनरल्स आहेत, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम ते आहे, पण तो पण उद्देश नाही. माझा उद्देश फक्त तुमचं पोट भरवण्यासाठी आणि तुम्ही चपाती भाकरी कमी खाण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं फायबर गेले तर तुमचं पोटाची प्रकृती व्यवस्थित राहते. तेवढ्या गोष्टीसाठी हे करायचंय. आणि मधुमेहांसाठी सगळ्यात महत्वाचा धडा दिला मागच्या वेळेस, त्यांनी काय खाल्लं पाहिजे. ही पण स्लाइड खूप महत्वाची आहे. सगळ्यात जास्त काय खाल्लं पाहिजे? तर सलाड खाल्ले पाहिजेत. भाज्या, फळभाज्या. त्याच्यानंतर मी सांगितलंय सोयावडी, दूध, दही, अंडी. त्याच्यानंतर चिकन किंवा नॉनव्हेज जे खातात त्यांच्यासाठी. त्यानंतर बिया म्हणजे काय? नट्स म्हणजे बदाम, काजू, शेंगदाणे. त्याच्यानंतर डाळी. आणि सगळ्यात शेवटी मिलेट्स आणि तुमचे सिरियल्स म्हणजे लघुधान्य आणि धान्य. ठीक आहे. हे सगळं जुन्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन परत रिचेक करू शकता. ठीक आहे. आणि आता आपलं आजचं लेक्चर सुरू होतोय. हे सगळं रिव्हिजन झाली आहे मागच्या लेक्चरची. ठीक आहे. आता आपण आजचं लेक्चर सुरू करतोय की मधुमेहातील आहार भाग 2. हे खूप महत्वाचं आहे. हे आपला रिसेंट डाटा आहे. रिसेंट डाटा म्हणजे काय? माहिती की भारतामध्ये जे लाल लाल दिसत ना इकडचा मोठा नकाशा, तर त्याच्यामध्ये जे लाल जे स्टेट दिसत आहेत त्याच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण 10% जास्त आहे. म्हणजे 100 10 जास्त लोकांना डायबिटीज आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर दक्षिण भारत पूर्ण आहे, जो राईस साठी फेमस आहे. आपला महाराष्ट्र पण आहे, महाराष्ट्र पण आहे. आणि बाकीचे वरचे जे स्टेट्स आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, त्या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली कमी आहे. उत्तर प्रदेश. ठीक आहे. इकडचा जो वरचा आहे पूर्ण रेड, ते सिटीज आहेत भारतातल्या. फक्त सिटीचं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलं तर सिटीमध्ये डायबिटीजचं प्रमाण जास्त आहे खूप. आणि ऍज कम्पेअर टू खालचं विलेजेस आहेत, विलेजमध्ये प्रमाण कमी आहे. ठीक आहे. तर एकंदर भारतामध्ये 10 करोड लोकांना डायबिटीज आहे. हे मागच्या वेळेस पण सांगितलं मी, 10 करोड. भारताची लोकसंख्या आहे 150 कोटी. ज्यावेळेस मी 10 कोटी सांगितलं ते 150 कोटीच्या हिशोबाने. आता कोणी सांगाल 160 कोटी असेल, पण हे 150 कोटी जेव्हा होते तेव्हा 10 कोटी लोकांना डायबिटीज आहे. आणि 15 कोटी लोकांना प्री डायबिटिक. प्री डायबिटीज म्हणजे काय? की जे डायबिटीज त्यांच्या घराच्या दारावर उभा आहे, आत याची वाट बघतोय, दरवाजा उघडला की आत आहे, बाउंड्रीवर आहे, राईट. त्यांना म्हणजे जवळपास भारतामध्ये 25 कोटी लोकांना
हे डाएटमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत. त्यांना डायबिटीज आहे असं पकडू शकतो. 25 कोटी म्हणजे जवळपास 12-13% प्रमाण येतं ते. एवढं मोठे ही गंभीर समस्या आहे. का? जी भारताची समस्या आहे ती फक्त भारताची नाहीये. अमेरिकेत सेम कंडिशन, युरोपमध्ये सेम कंडिशन, थोडं आफ्रिकन कंट्रीमध्ये कमी आहे, ऑस्ट्रेलिया सेम कंडिशन. सगळ्या देशामध्ये जागतिक समस्या आहे, नॅशनल नाही, इंटरनॅशनल प्रॉब्लेम आहे. कशामुळं? कारण काय? हे खूप इंटरेस्टिंग आहे. हिस्ट्री चाललंय आता, मी सांगणार आहे आज. मी सांगणार आहे कारण काय. मी सांगतो ना कारण काय. प्रश्न नाही विचारत आहे मी, माझा तुमच्यासाठी विचार करायला टाकली साहेब. ही आपली उत्पत्ती आजपासून 3000 हिस्ट्री शिवाय काही कळत नाही. 3000 वर्षापूर्वी जेव्हा माकडापासून माणूस तयार व्हायला लागला, तर त्यावेळेस सर्वात पहिले अन्न काय होतं आपलं? तर कंदमुळे नाही, सगळ्यात पहिलं जे अन्न होतं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे नॉनव्हेज. शिकार करायचा माणूस, बरोबर? प्राणी मारायचा माणूस. हे नव्हतं कॅट म्हणजे याच्यासारखा हिंस्र नव्हता की त्याचे एकदम दातोय भयानक, नख भयानक, तर त्याला शिकार करणं अवघड जायचं ना. तर त्यावेळेस मग त्यांनी हत्यार तयार केली दगडापासून. तुम्ही पाहिलं असेल लहानपणी, आठवा तुमचं 3री 4थी, ते असे आपण हे बघायचो, दगडापासून भाला तयार केलाय, दगडापासून कुऱ्हाड तयार केली. तर तसं त्यांनी हत्यार तयार केली आणि त्यांनी शिकार करायला सुरुवात केली आणि शिकार करून शिकार खायचा. आणि त्यावेळेस शेतीचं नॉलेज नव्हतं त्या माणसाला. आणि त्याच वेळेस तो काय करायचा की जसं ते म्हणले कंदमुळं खायचा आणि फळं खायचा, फळं, फ्रुट्स. आणि शिकार करताना कष्ट लागायचे, पळावं लागायचं प्राण्यांच्या मागं. आणि माणसाचं प्रत्येक गोष्ट, नाण्याच्या 2 गोष्टी असतात, चांगली आणि वाईट. चांगली गोष्ट आणि तीच नंतर वाईट होते आपल्यासाठी, की म्हणजे डोकं खूप दिलं माणसाला, भयानक. माणसाला कळलं काय की पळाव खूप लागतं शिकार करायला, बरोबर? प्राण्याला मारावं लागतं, कष्ट घ्यावी लागतात, फळं तोडावी लागतात आणि डिपेंडन्स. शिकार नाही भेटली की उपाशी, फळं नाही भेटली की प्रॉब्लेम. आणि याच्यातनच माणसाने डोकं लावलं आणि शेती सुरू केली. त्याला कळलं की आपण काय करू शकतो, शेती करू शकतो, परफेक्ट पीक येणार, परफेक्ट खायला भेटणार. मग माणसाने काय केलं, ग्रुपमध्ये यायला लागला आणि ग्रुपमध्ये येऊन शेती सुरू केली. सुरुवातीला शेती करून तो काय करायचा, धान्य उगवायचा, जेवढं पोटाला लागतं तेवढंच उगवायचा आणि खाऊन टाकायचा. त्याच्यानंतर माणूस अजून हुशार झाला. त्याला कळलं मध्येच पूर यायला लागला, मध्येच दुष्काळ यायला लागला, आणि उभं पीक चाललं डोळ्यासमोरून. मग त्याला लक्षात आलं की काही पदार्थ असे आहेत ना की ते आपण स्टोअर करू शकतो. आणि मग त्यांनी शेतीमध्ये असे पीक घ्यायला सुरुवात केली, ज्वारी, बाजरी, गहू, की जे काय होऊ शकतात, स्टोअर होऊ शकतात, टिकू शकतात. आणि ते टिकून खायला लागला. म्हणजे बघा, माणूस सुरुवातीला काय करायचा, नॉनव्हेज खायचा. मी काय सांगितलंय, नॉनव्हेज म्हणजे 0 कार्बोहायड्रेट, काहीच कार्बोहायड्रेट नाहीये. त्यावेळेस तर काय शुगरच जात नव्हती पोटामध्ये. त्याच्यानंतर तो कुठे गेला, फळामध्ये पण जरी शुगर असली तरी पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यानंतर तो गेला, लगेच पीक उगवायचे, लगेच खायचे. त्याच्यामध्ये पण म्हणजे काय झाला, आजच्या भाषेमध्ये की तुमचा हरभरा झाला, वाटाणे झाले, लगेच करा, लगेच खा. कोवळे, तुमचा हुरडा झाला सोप्या भाषेत, त्यावेळेस पण भाजायची तयारी होती, त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो गेला ड्राय गहू, ड्राय ज्वारी, आणि या गोष्टीवर गेला, ज्याच्यामध्ये हळूहळू जसं माणूस डोक्याचा वापर करायला लागला तसं तो कार्बोहायड्रेट कडे शिफ्ट व्हायला लागला. बरोबर? ही आजपासून 25 वर्षापूर्वीची घटना आहे. हे फोटोज याच्यामध्ये पाहत असाल की काही लोक जर्नी करतात, बरोबर? एका गावावरनं दुसऱ्या गावावरला जात असताना, पूर्वीच्या काळी हॉटेल्स होते का? नाही. माणसाला काय करावं लागायचं, शिदोरी घेऊन जावं लागायची, बरोबर? शिदोरी म्हणजे परत घरचं अन्न झालं. पूर्वीच्या काळी
घरामध्ये फ्लॅटमध्ये पाणी येतं तसं पाणी येत नाही, बरोबर. घरात पण पाणी यायचं नाही, शेंदायला जावं लागायचं विहिरीवर, बरोबर. तेवढं कष्ट व्हायचं पाणी भरायला. हापसे होते, हापसे पण दिसत नाही, आता बोर झाले डायरेक्ट. बोरचं पाणी काढायला पण कष्ट करायला लागायचं, शेतामध्ये कष्ट करावं लागायचं. नांगराला जुपल्याशिवाय शेती होत नव्हती. आज ट्रॅक्टर झाले सगळीकडे, नांगर बघायला खूप कमी झाला, बरोबर. लाईफस्टाईल हळूहळू चेंज होत गेली आपली. त्याच्यानंतर माणसाने अजून प्रगती केली. ऊसाचा तसा पाहता आपल्या आहारामध्ये काही रोल नव्हता, परंतु माणसाला टेस्ट करायला लागली आणि ऊसाचं पीक घेतलं. ऊसापर्यंत माणूस थांबला नाही. ऊसापासून त्यांनी फॅक्टरीज, इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि साखर आली. गव्हापर्यंत माणूस थांबला नाही. गव्हापासून त्यांनी काय केलं, त्याचं कव्हर वेगळं केलं, त्यापासून मैदा तयार केला, रवा तयार केला. साबुदाणा कंदमुळापासून तयार होतो, कंदमुळापर्यंत माणूस थांबला नाही. तो इंडस्ट्रीमध्ये गेला, त्यापासून साबुदाणा तयार झाला. आणि जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन होत गेलं, माणसाने डोक्याचा जास्तीत 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 जास्त वापर करायला गेला, तसं तसं आपण प्रोटीन कडनं हळूहळू 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 कार्बोहायड्रेट कडे शिफ्ट होत चाललोय. आणि हे शिफ्ट हे मागच्या 10-15 वर्षामध्ये फास्ट आहे एकदम. माणसाची प्रगती अशी हळूहळू व्हायला पाहिजे ना. जेव्हा एखादी गोष्ट हळूहळू होते ना, तेव्हा निसर्ग पण साथ देतो. माणसं एकदमच 4 पायावरनं 2 पायावर आला नाही, हळूहळू आला, म्हणून शिफ्ट गेली. कदाचित आपण हळूहळू शिफ्ट झालो असतो तर आपल्या बॉडीमध्ये चेंजेस झाले असते, परंतु आपण निसर्गाच्या स्पीडपेक्षा कितीतरी जास्त स्पीडने शिफ्ट झालो आणि त्याच्यामुळे डायबिटीज अचानकच खूप वाढलाय. आणि हा याच्यापेक्षा जास्त वेगाने पुढच्या 10 वर्षात वाढणार आहे. आपली संख्या ही 2035ला जवळपास 50 कोटीपर्यंत जाऊ शकते डायबिटीजची. एवढी गंभीर समस्या आहे. तर कारण काय डायबिटीजचं, तर माणूस नॉनव्हेज वरनं फळावर, फळावरनं कंसावर, कंसावरनं धान्यावर, धान्यावरनं पिठावर, पिठावरनं मैद्यावर, मैद्यावरनं त्याच्या पुढे गेलोत आपण. आता फक्त मैदा खाऊन पण शांत बसत नाहीत आपण. आपण काय करतो, त्या मैद्यामध्ये बटर, घी, परत अजून काय चीज, हे सगळं लावून लावून त्याच्या कॅलरीज एकदम वाढवतोय. आणि कॅलरीज एवढा वाढवतोय. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर सायकल पाहिली तर टेस्ट वाढत चालली. तुम्हाला वाटत असेल नॉनव्हेज खूप टेस्टी, ते फक्त भाजलेलं होतं किंवा उकडलेलं होतं जे सुरुवातीच्या खायला, त्यावेळेस तिखट मीठ काय नव्हतं. ठीक आहे. तर टेस्ट ही जशी जशी इम्प्रूव्ह करत गेलो तशी तसं कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे वाढत गेलं आणि डायबिटीज येत गेला. हे कारण आहे डायबिटीजचं. सिस्टीम काय आहे, घरी बसून जेवलं पाहिजे. आपलं 20-30% जेवण पार्ट्याच, कुठलाही कार्यक्रम जेवण दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या कार्यक्रमाला सुद्धा मला हॉस्पिटलकडनं प्रेशर होतं की खायला हे चांगलं दिलंच पाहिजे. पहिल्या याच्यामध्ये मला पण हॉस्पिटलमधनं विरोध झाला की तुम्ही मूग मटकी कसं काय देऊ शकता, काहीतरी डोसा फिसा द्यायला पाहिजे. पण मी म्हटलं पेशंटला शिकवायचंय मला. तर त्याच्यानुसार मी, आणि याच्यातनच मग मी हे केलं की आपण असा डाएट ब्रेकफास्ट द्यायचा की पेशंटला ते कळलं पाहिजे घरी जाऊन असं खायचंय. की त्याच्यामध्ये उदाहरण दिलं पाहिजे की असा डाएट, त्यामधनं मी ब्रेकफास्ट बनवला. ठीक आहे. लग्न असो काही असो, आपल्याला काय पाहिजे, पार्टी पाहिजे. पार्टी म्हणजे काय, जोरात जेवणे. मित्र भेटला, हे भेटलं, फक्त गप्पा मारून होत नाही, चहा पाजलाच पाहिजे, त्याशिवाय काही होत नाही. हॉटेलला जाऊन जेवण केलंच पाहिजे, त्याशिवाय जमत नाही. कुठलंही फंक्शन असलं तर पार्टी ही झालीच पाहिजे. जेवण नाही खाऊ घातलं तर माणूस खराब, अशी परिस्थिती आहे. बरं ठीक आहे, स्नॅक्स कंपल्सरी पाहिजेत. गरीबाचे स्नॅक्स काय, वडापाव. काय गर्दी वडापावच्या याला. त्याच्यानंतर पिझ्झा, बर्गर. आणि सगळ्यात महत्वाचं, माणूस भूक लागतो म्हणून खातच नाहीये. माणसाचे जेवणाचे कारण काय माहितीये तुम्हाला, एक तर पार्टी, नाहीतर टेस्ट. आता मला भूक नाहीये पण मला कोणी आईस्क्रीम आणून दिली तर मनात इच्छा तयार होते, हा खाऊया. आपण संध्याकाळी फिरायला चाललो, भूक बिलकुल नाहीये पण गाडा दिसतो, तिथं जाऊन कुल्फी खातो, तिथं जाऊन दाबिली खातो. भूक लागल्यावर खात नाही. मला सांगा, पिक्चर बघताना कोणाला भूक असते? नाही. पण पॉपकॉर्न, अरे ते लक्ष, पॉपकॉर्न खायचा काही संबंधच नाही, तरी पण आपण 1.25 पैसे देतो
पण पॉपकॉर्न खातो. बरोबर नाही? हे सगळ्यांचे, मी पण तेच केलेलं आहे. मी तुम्हाला जरी बोलत असलो तरी पण मी पण तेच केलेलं आहे. का? स्टाईल झालीये, मेंटॅलिटी झालीये, आणि हे कारण आहे. माणसाने, तुम्ही पाहिलं, तुम्ही जर नेचर पाहत असाल तर वाघ पण 7 दिवसात एकदा शिकार करतो. भूक लागल्याशिवाय शिकार नाही करत. आधीच शिकार मारून ठेवत नाही. तुम्ही पाहिलं असेल बरेच व्हिडिओ, वाघ बसलेल्या बाजूला शेळी खेळतीये तरी तो हमला करत नाही. जेव्हा टाइम होतो ना त्याच वेळेस तो अटॅक करतो, भूक लागल्याशिवाय, त्याशिवाय नाही. माणूस भूक लागल्यावर कितीदा असं होतं सांग, खूप कमी वेळेस असं होतं की आपण भूक लागली आणि जेवण केलं. आपल्याला काय, दुपारी जेवण केलंच पाहिजे, दुपारी खाल्लंच पाहिजे, 4चा चहा पिलाच पाहिजे, नाही पिऊन जमतच नाही, सकाळी उठल्यावर नाश्ता केलाच पाहिजे. हे आपले विचार झालेत फिक्स, आणि त्याचं कारण आहे आजपासून 10-15 वर्षापूर्वीची किंवा 20-25 वर्षापूर्वीची घटना, फोटोज आहेत पूर्वीचे, हे बाकी खालचे आजचे. आपलं सगळ्यांचं बालपण आठवा. शाळेत कसं जायचो आपण आठवा. मी तर पायी जायचो, माझी शाळा लांब होती माझ्या घरापासून. आणि विशेष म्हणजे मला आश्चर्य वाटतं, मी 4थीला पायी जायचो. त्यावेळेस मला भीती वाटत नव्हती की माझ्या घराच्या रस्त्यावरनं सायकल्स आहेत, गाड्या आहेत. त्यावेळेस पण होत्या सायकल्स, पण आजकालच्या आई बाजूच्या शाळेत पण मुलांना एकट्याला सोडत नाही. प्रोटेक्शन खूप आहे. 2 किलोमीटर जरी शाळा असली तरी तो मुलगा हे 2 व्हीलरवर जातो किंवा स्कूल व्हॅननी जातो. लहानपणी आपण काय खेळायचो ते दिले, विट्टी दांडू, क्रिकेट, काय असेल ते, चाक खेळायचो लहानपणी, आठवत असेल तुम्हाला. आजकालची मुलं काय खेळतात, व्हिडिओ गेम्स. बघा तुम्ही, खूप कमी, अगदी पैसे भरून फुटबॉल अकॅडमीमध्ये टाकावं लागतं मुलाला की त्यांनी पळावं म्हणून. म्हणजे नॉर्मल गेम खेळायला सुद्धा पैसे भरावे लागतात तर तो फिजिकल गेम होतो आजकाल. ही परिस्थिती आहे. पूर्वीच्या लोकांचे शारीरिक कष्ट खूप होते, शेतामध्ये, घरामध्ये. आजकाल ब्रेनला जास्त किंमत आहे. मी म्हणलं ना, ब्रेन जास्त डेव्हलप झाला. ज्याचं ब्रेन भारी, जो बसून जास्त काम करतो तो जास्त कमवतो. लोकांचं काम पण बसून जास्त झालंय. आणि लेडीज मध्ये पण वॉशिंग मशीन आल्यात घरी, सगळ्या गोष्टी आयत्या झाल्यात. घर पुसायला सुद्धा मशीन्स आहेत, बरोबर, कपडे धुवायला मशीन्स आहेत. पूर्वी जेवढे कामं होते तेवढे खरंच आता कामं राहिलेली नाहीये. ही फॅक्ट आहे. म्हणजे काय झालंय, काय नाही, मुळात काय झालंय, इन्क्रीज अननेसेसरी टेस्टी फूड इनटेक. म्हणजे गरज नसताना आपण टेस्टी फूड इनटेक. टेस्ट खूप इम्पॉर्टंट. तुम्ही जे अन्न खाता ते जेवढं टेस्टी तेवढं खराब. हा जवळपास 19-20 रूल आहे. 19-20 म्हणजे बऱ्यापैकी करेक्ट आहे. का माहितीये का, आपण जे खातो ना त्याला टेस्ट ही 2 गोष्टीमुळे येते. एक फॅट, ऑइल, आणि सेकंड कार्बोहायड्रेट. तुम्ही कुठला पण आयटम काढून बघा, गॅरंटेड या 2 गोष्टीमुळे टेस्ट येते. सगळ्यात कमी टेस्ट असलेला आयटम कुठला, तर प्रोटीन. तुपाला सगळ्यात भारी टेस्ट आहे. फॅट, मैद्याला सगळ्यात भारी टेस्ट आहे. मैद्याचे सगळे पदार्थ टेस्ट आहेत, बघा तुम्ही काढून, आवडतात सगळ्याला. भाताला खूप टेस्ट आहे. भाताचे किती लोक फॅन आहेत. तर सगळ्यात महत्वाचं काय की जेवढा आयटम टेस्ट आहे. आणि अननेसेसरी फूड, अननेसेसरी म्हणजे काय, गरज नसताना, भूक नाही तरी खातो, पार्टी जाऊन खातो, आणि डिक्रीज बॉडी मुवमेंट, काम कमी, या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळं जाडी म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीज वाढत चाललाय. ठीक आहे. तर हाऊ टू डिझाईन द डाएट इन द डायबिटीज, म्हणजे डायबिटीज मध्ये जेवण कसं करायचं. मागच्या वेळेस आपण तुम्हाला बेसिक नॉलेज दिलंय. मागचे जर ज्यांनी प्रोग्राम अटेंड केले होते किंवा स्लाइड्स पाहिल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी कंपॅरिझन दिले बघा. गहू वर्सेस ज्वारी, गहू वर्सेस डाळी, गहू वर्सेस काय म्हणते त्याला, अंडी, की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रमाण किती आहे, त्याचा वापर कसा करायचा आयुष्यात, त्यासाठी आता पुढची स्लाइड आहे. आजचं जे मेन चंक आहे कार्यक्रमाचा तो इथनं पुढे, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरी अन्न कसं करायचं आणि खायचं जेणेकरून आपल्या डायबिटीज मध्ये फायदा होईल. तर सगळ्यात महत्वाचं एपिसोड्स ऑफ इटिंग. एपिसोड्स ऑफ इटिंग म्हणजे काय, की कितीदा खावं. हा नेहमी प्रश्न विचारला जातो की दिवसात कितीदा खाल्लं पाहिजे. आता त्याचं परफेक्ट उत्तर तुम्ही कोण देऊ शकतो, प्रत्येक व्यक्तीसाठी डायटिशियन. पण मी तुम्हाला ओव्हरऑल आयडिया देऊ शकतो. जर एखादा पेशंट आहे फक्त ओबेज आहे, जे जाड आहे, पण त्याला डायबिटीज नाही, तर त्यांनी दिवसात आयडियली एकदा खाल्लं पाहिजे.
1 टाइम मील आयडियली. एखादा पेशंट आहे त्याला डायबिटीज आहे पण औषध जास्त लागत नाही, एखादी गोळी लागते दिवसात, तर त्यांनी दिवसात 2दा खाल्लं पाहिजे. आणि एखादा पेशंट आहे की त्याला गोळ्या खूप लागतायत, इन्सुलिन पण लागतंय, तर त्याचं दिवसात 3दा ते 4दा जेवण असलं पाहिजे, कारण त्याला त्या गोळ्यानुसार ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येकाचं एपिसोड्स ऑफ इटिंग खूप महत्वाचे आहेत. आणि एपिसोड्स ऑफ इटिंग खूप महत्वाचं, खूप बेसिक आहे. प्रॉब्लेम काय, आपण अननेसेसरी खूप खातो. अननेसेसरी म्हणजे गरज नसताना. तुम्ही दीक्षित डाएट ऐकलंय का? बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, युट्यूबला आहे दीक्षित डाएट, बरोबर? तर दीक्षित सरांचं बेसिक प्रिन्सिपल त्यांनी घेतलंय काय, दिवसात 2दाच खा, प्रत्येकाला कंपल्सरी. बाकी त्यांनी काही विचार नाही केला, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट याचं काही सांगितलं नाही, दिवसात 2दाच खा. त्यांनी काय होतं, तुम्ही अननेसेसरी कमी खाता दिवसात. अननेसेसरी कमी खाल्लं की ऑटोमॅटिक तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज कमी जाणार, तुमचं वजन कमी होणार आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट होणार. तर सोप्या भाषेत दिवसात 2दा खाल्लं तर काय होतं, अन्नच कमी जातं शरीरामध्ये आणि वजन कमी करायला फायदा होतो. बेसिक मध्ये जास्त गेले नाहीत ते. हा बरोबर, राईट. तुम्ही जितक्याला जास्त खाणार तितक्याला इन्सुलिन जास्त सिक्रेट होणार. जितकं इन्सुलिन जास्त तेवढे ओबेसिटी जास्त. इन्सुलिन जेवढं कमी तेवढं तुमचं वजन कमी आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट होणार. ठीक आहे. तर एपिसोड्स ऑफ इटिंग म्हणजे काय, दिवसात तुम्ही कितीदा खाता आणि त्याचा आपल्या बॉडीनुसार आपण ठरवलं पाहिजे. तुम्ही जर ठरवलं दिवसात 2दाच खायचं, तर आधेमध्ये काही जरी आलं तरी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. सगळ्यात अवघड असतं नाही म्हणणं. मी गाडीवर चाललोय, बरोबर, आणि माझ्या बाजूला आईस्क्रीमचं दुकान आलं किंवा पिझ्झाचं शॉप आलं, माझ्या मनात तीव्र इच्छा तयार होते काय, जाऊन खावं. तो जो 3 मिनिटाचा पिरियड असतो ना, 2 मिनिटाचा, त्यावेळेस ब्रेक न मारणं आणि एक्सलेटर दाबणं हे खूप महत्वाचं आहे. ते जर केलं आणि 2 मिनिटं गाडी पुढे गेली, आपली लाईट गेली का, ठीक आहे, हरकत नाही. 2 मिनिटं गाडी पुढे गेली तर काय होतं, किती इच्छा निघून जाते, तो एपिसोड निघून जातो. आणि त्यावेळेस जर तुमच्या मनाला विचारलं ना तर तुम्ही खुश होता, बरं झालं बाबा, तेवढंच कॅलरीज वाचल्या, तेवढंच कार्बोहायड्रेट कमी झालं. ठीक आहे. आता अवघड झालं. तर आता एपिसोड्स ऑफ इटिंग मध्ये मी असं करतो, थोडं हे होईल का, हे व्हिज्युअलाइज होणं गरजेचं होतं. ठीक आहे, हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ठीक आहे ना, एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय असतो की आपल्याला असं वाटतं की डायबिटीज मध्ये हे खाऊ नका, ते खाऊ नका, मग खायचं तरी काय, हा प्रश्न असतो, बरोबर. तर त्यासाठी मी काय केलंय, मी सगळ्यात सिंपल गोष्ट पकडली, 4 एपिसोड ऑफ इटिंग पकडले. किती? 4. दिवसात माणूस 4 वेळेस खाणार, एवढं सफिशियंट आहे प्रत्येकाला. मला वाटत नाही एखाद्याची डिमांड 6 वेळेसची असेल, इथं 4 वेळेस ओके, बरोबर. तर सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय खाल्लं पाहिजे, दुपारी जेवणात काय खाल्लं पाहिजे, स्नॅक्स मध्ये काय खाल्लं पाहिजे आणि रात्री काय खाल्लं पाहिजे. तर मी फक्त उदाहरणं दिलेत, छोटे छोटे. याच्यापेक्षा खूप जास्त आयटम आहे. मी प्रत्येकाचे जवळपास 30 आयटम तुम्ही ठरवले तर काढू शकता. मी 7 दिवसाच्या दिवसाने 7 आयटम टाकलेत फक्त. तर हे काय, मॉर्निंग ब्रेकफास्ट. मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये काय, तुम्ही दूध किंवा चहा घेऊ शकता, फक्त विदाउट शुगर असलेला खूप बरा. किंवा एखाद्याला गोडच पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, शुगर फ्रीच्या टॅबलेट्स वापरू शकता, बरोबर. दूध घेऊ शकता, ग्रीन टी घेत असाल तर अजून उत्तम. काही लोक असतात हेल्थ कॉन्शियस, चांगली गोष्ट आहे की त्यांना मिनरल्स, विटॅमिन्स भरपूर पाहिजेत, तर ते स्मूथी घेऊ शकता. स्मूथी आणि ज्यूस मध्ये फरक आहे. ज्यूस म्हणजे काय की फळांचा चोथा बाजूला काढणे आणि फक्त रस घेणे, त्याला म्हणतात ज्यूस. स्मूथी म्हणजे काय की फळं अख्खीची अख्खी टाकणे, मिक्सर मध्ये फिरवणे आणि जशाच तशी घेणे विदाऊट गाळता, त्याला म्हणायचं स्मूथी. चल, कुठे गेला सागर?
आयटम्स कुठले कुठले त्याच्यामध्ये एक टाकलाय मी, एक फोटो टाकलाय की पनीर भुर्जी, पनीर किंवा अंडा भुर्जी, बरोबर. तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर पनीरमध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट कम्पॅरेटिव्हली कमी आहे. तुमच्या अंड्यामध्ये तर 0.0 आहे. गेली का परत? हा हा, कॉफी पण घेतात ते, साखर नाही टाकायची. हा, विदाउट शुगर. आणि मी काय म्हणतो, इकडे बघा, सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे माहितीये का? जो मागणं वार करतो तो. तुम्ही चहा कॉफी तुम्हाला माहितीये, तुम्ही लिमिटेडच घेणार आहे, साखर जास्त घेणार नाही. घ्यायला तर नाहीच पाहिजे, पण एखादा अर्धा चमचा टाकले तर खूप किती ग्रॅम साखर जाणार आहे माहितीये? कार्बोहायड्रेट 2.5 ग्रॅम, अर्धा चमचा साखर. 2.5 ग्रॅमचा आपण खूप विचार करतो, हा, पण एका चपातीमध्ये 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट जातात, त्याचा विचार करत नाही आपण. प्रॉब्लेम तिथं होतोय. इथनं लाईट चालू आहे का? त्याच्यानंतर आपण जाऊ पुढच्या स्लाइडला, वापस स्लाइड परत दाखवतो मी. हा, त्याच्यानंतर दुसरा आयटम दिलाय मी, स्प्राउट्स, उसळ. उसळमध्ये काय काय करू शकता तुम्ही? मूग आहे, मटकी आहे, हरभरा आहे, हा, वाटाणे आहेत, शेंगदाणे आहेत, या सगळ्याची उसळ बनवू शकता. फक्त मटकी करू शकता, फक्त वाटाणे करू शकता, फक्त हरभरे करू शकता, मिक्स करून करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सगळे एकत्र केलं तरी चालतं ना, तुम्ही ठरवायचंय कसं करायचं, तुम्हाला जे आवडतं तसं करू शकता. ठीक आहे. इव्हन हाफ फ्राय करू शकता. हाफ फ्राय म्हणजे काय? अर्धवट शिजवलेले. ज्याला दाताचा प्रॉब्लेम आहे तो पूर्ण उकडून करू शकता. तिसरा आयटम दिलाय ढोकळा. ढोकळा माहितीये कशापासून बनतो? चण्याच्या डाळीपासून. हा, लावले ना. ठीक आहे. तर हे ब्रेकफास्टचे आयटम कुठले कुठले दिले त्याच्यामध्ये मी? हा, हे सकाळचं हे दिले. काही लोकांना समजा ड्रायफ्रुट्स खायचे सकाळी, तर ते खाऊ शकतो थोडेसे. ठीक आहे. त्याच्यानंतर पनीर भुर्जी आहे, अंडा भुर्जी आहे, तुमचे स्प्राउट्स आहेत. त्याच्यानंतर डाळीचे आयटम आहेत. जसं तुम्ही आता आज जे आयटम खाल्ला, इथं काय होतं? धपाटे होते. तुम्हाला वाटलं असेल धपाटे ते गव्हापासून बनवले नाही, ते धपाटे ते नंतर सांगेल कशापासून बनवले, येणार आहे पुढे. हा, त्याच्यानंतर मूग डाळाचं हे असतं, त्याला काय म्हणतात, पराठा टाईप मूग डाळ किंवा हे. त्यानंतर इडली बनवली. इडली ही रव्याची किंवा गव्हाची नाहीये, तुम्ही डाळीची इडली बनवू शकता, किंवा 10% तांदूळ 90% डाळी असं करून तुम्ही डोसा बनवू शकता, इडली बनवू शकता. त्यानंतर अंडी आहेत. ठीक आहे. तर हे आयटम मी 7 आयटम दिलेत प्रत्येक ठिकाणी 7 दिवसासाठी. हे कितीतरी वाढवू शकतात अजून. तर या आयटम मध्ये जर पाहिलं असेल तर तुम्ही कुठेही, मी या आयटम मध्ये जो मुख्य भाग आहे तो याचा बनलेला नाहीये. कशाचा? गव्हाचा, ज्वारीचा, तांदळाचा, कशाचा नाहीये. ठीक आहे. त्या गोष्टीला जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. त्यानंतर लंच कसं पाहिजे? तर तुम्ही जर पाहिलं असेल तर 2 थाळ्या दिल्या त्याच्यामध्ये. ऑर दिले. ऑर म्हणजे एक तर तुम्ही चपाती निवडा किंवा भात निवडा. जर एखाद्याला खरंच डायबिटीज कंट्रोल करायचा अगदी मनापासून, तर त्यांनी चपाती आणि भात बंद केला तरी वेलकम. हा, पण आता आपली मेंटॅलिटी अशी झाली ना की चपाती आणि भाताशिवाय आपण जेवणच करू शकत नाही. ऐक ना, हे बंद करणार मधलं. हा, चपाती आणि भाताशिवाय आपण जेवणच करू शकत नाही. तर त्याचं ताट हे असं पाहिजे जेवणाचं. या ताटामध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर ऑर दिले. ऑर या 2 ताटामध्ये फरक काय? एका ताटामध्ये एक चपाती आणि दुसऱ्या ताटामध्ये भात आहे. म्हणजे तुम्ही एक सिलेक्ट करा. एखादा जो खूपच भात प्रेमी असेल तर त्यांनी भाताचं ताट एखाद दिवस घेऊ शकतो, पण त्या दिवशी चपाती नाही खायची. मग याचा अर्थ भात किती पण खा असं नाहीये. हा, आणि चपाती खाल्ली असेल तर तुम्ही जर पहिलं ताट, आपण पहिल्या ताटावर कॉन्सन्ट्रेट करू.
तुमच्या डावीकडचं, हा, तर त्याच्यामध्ये डाळीची वाटी बघा, ही नॉर्मल वाटी आहे, घरी तुमची असते तेवढी, आणि सलाडची वाटी बघा जवळपास तिप्पट चौपट मोठी आहे, ती सुद्धा छोटीच आहे खरं पाहता, पर एवढा मोठा कटोराभर सलाड पाहिजे. त्या सलाडमध्ये तुम्ही व्हरायटी आणू शकता. हे तर मी साधं सलाड बनवले, कशापासून, काकडी, टमाटर, गाजर आणि कांदा, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ब्रोकली टाकू शकता. टेस्ट साठी काय करू शकता की तुम्ही काय म्हणजे त्याला स्प्राउट्स टाकू शकता, किंवा एखाद दिवशी वाटलं तर थोडे त्याला टेस्ट आणण्यासाठी सफरचंदाचे तुकडे टाकू शकता. मी तर असं सांगेल की फ्रुट्स जे खाणार आहेत तुम्ही तर ते याच्यामध्येच खाल्लं पाहिजे टाकून, जे काय असेल वेगळे फ्रूट खाण्यापेक्षा. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पेरूचे तुकडे टाकू शकता, त्याच्यामध्ये कैरीचे तुकडे टाकू शकता, त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे टाकू शकता, दही टाकून करू शकता. सलाडचे कमीत कमी 150-200 टाईपच्या रेसिपीज आहेत, तुम्ही जर जाऊन पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे सलाड खाऊ शकता. बनवायला कंटाळा असेल तर सिंपल आहे, 2 काकडी घ्या, 2 टमाटर घ्या, ते खा, बस सिंपल. जर सलाड बनवणं शक्य नसेल तर तेवढं तर करू शकता. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर प्रोटीन साठी काय केलंय मी, उसळीचा एक वाटी दिली मोठी, ती पण जास्त दिली, हा. त्याच्यानंतर डाळ आहे, एक भाजी आहे फुल, आणि दही आहे. दह्याच्या ऐवजी अंड पण ठेवू शकता तुम्ही, हा. नॉनव्हेजचे पीसेस ठेवू शकता जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी. आणि चपाती जर पाहिजे असेल तर एक छोटी चपाती आहे. तर जर तुम्ही ही जर थाळी दाखवली तर तुम्हाला जे मी फोटो दाखवला होता, 50% सलाड, 25% प्रोटीन आणि 25% कार्ब, त्याच्या कुठेतरी जवळपास आहे, ठीक आहे. काही लोक असे असतील ते म्हणतील एका चपातीत माझं पोटच भरत नाही, काय करायचं, त्यांच्यासाठी पण सल्ला आहे, ठीक आहे. पोट भरणं पण गरजेचं आहे ना. खरं पाहता एवढंच खाल्लं पाहिजे. तुम्ही जर खूप कष्ट करत असाल त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं पाहिजे, पण नाही मला जास्तच खायचंय, मग त्यांच्यासाठी दुसरा पर्याय असा आहे, पहिली चपाती खाताना एवढं सगळं खायचं, दुसरी चपाती घेताना परत एवढं सगळं घ्यायचं, परत एवढं सलाड घ्यायचं, परत डाळ घ्यायची, परत भाजी घ्यायची, परत दह्याची वाटी घ्यायची, मग परत दुसरी चपाती घ्यायची, त्याच्याशिवाय दुसरी चपाती घ्यायची नाही. प्रॉब्लेम काय असतो माहितीये का आयुष्यामध्ये, मोटिवेशन एक दिवस राहतं, डिसिप्लिन कायमस्वरूपी राहतं. तुम्ही आज माझ्यापासून इथं ऐकणार, घरी जाणार, 3 दिवस 100% पाळणार, 4थ्या दिवशीपासून परत जैसे थे. तर रिझल्ट येण्यासाठी कुठल्या पण गोष्टीत डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट. आणि डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी आणण्यासाठी सगळ्यात जास्त गरज असतो नियम. जोपर्यंत तुम्ही नियम नाही करणार तोपर्यंत होणार नाही. आणि नियम करणं फार सोपं आहे. तुम्ही आत्तापासून असा नियम बनवा की मी जोपर्यंत सलाड संपवणार नाही तोपर्यंत भाताला किंवा चपातीला शिवणार नाही. हा नियम बनवा आयुष्याचा. जोपर्यंत सलाडची वाटी शेवटी नाही खायची, सुरुवातीला सलाडची वाटी संपल्याशिवाय एक चपाती खायची नाही, हा रूल बनवा. 100% रिझल्ट येणार. त्याला मोटिवेशनची गरज नाही, हा आयुष्याचा नियम बनून गेला पाहिजे, ठीक आहे. आणि जर एखाद दिवशी भातच खायची खूप इच्छा असेल तर त्याला ही सेकंड मी थाळी ऑप्शन दिली आहे, ठीक आहे. इव्हिनिंग स्नॅक काय करायचा, इव्हिनिंग स्नॅक ची तसं पता गरज नसते, पण खायचाच आहे तर काय पर्याय, परत चहा घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता, एखादं कप दूध घेऊ शकता. एखाद्याला खूप इच्छा आहे तर थोडेसे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. त्यानंतर काय, हे मका नाहीये, बेबीकॉर्न आहे. बेबीकॉर्न मध्ये पण कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी आहे, बेबीकॉर्न घेऊ शकता. फुटाणे खाऊ शकता, सगळ्यात सोपा आयटम. मुठभर फुटाणे खाल्ले तरी बस, प्रोटीन जातं, कार्बोहायड्रेट कम्पॅरेटिव्हली कमी आहे. त्याच्यानंतर एखादी सलाडची प्लेट घेऊ शकता संध्याकाळी. त्यानंतर सगळ्यात बेस्ट आयटम डायबिटीज साठी, की ज्यांना वजनाचा काही प्रॉब्लेम नाहीये, ज्यांचं वजन जास्त नाही, ते म्हणजे शेंगदाणे खाऊ शकता. शेंगदाण्याच्या तुम्ही रेसिपीज बनवून खाऊ शकता, काही उकडलेले शेंगदाणे खाऊ शकता, भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता. त्याच्यानंतर अजून एक आयटम दिला कटलेट म्हणजे काय, की ज्यामध्ये डाळीचं पीठ आहे, भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यापासून कटलेट बनवतात. आता मला एवढे रेसिपीज येत नाही त्याच्या, पण कटलेट हा आयटम होऊ शकतो. त्यानंतर पनीर आहे. ते मी 7 आयटम टाकले प्रत्येक ठिकाणी. याच्यापेक्षा विचार केला आणि हे खरं पाहता तुम्ही मला सांगितलं पाहिजे. पहिल्या स्लाइड मध्ये जायचं, कुठले पदार्थ चालतात त्याच्यापासून आयटम बनवायचे चालतात, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आणि सगळ्यात सिंपल
तुमच्या मनात प्रश्न पडलाय ना, हे आयटम चालतो का नाही, हा सिंपल गुगल ओपन करा, ChatGPT ओपन करा, तो आयटम टाईप करा, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू विचारा, ते सगळं माहिती देतं तुम्हाला. मराठीमध्ये प्रश्न विचारा, मराठीमध्ये आन्सर भेटतं की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती. ठीक आहे. त्याच्यानंतर डिनर काय केला पाहिजे. जी सकाळची थाळी ती रिपीट करू शकता डिनरला, किंवा काही असे पण लोक आहेत नाही डिनर वेगळा पाहिजे आम्हाला, मग त्यांच्यासाठी काही लोकांना वेट रिडक्शन करायचंय, खूप वजन कमी करायचंय, पण संध्याकाळी एकदम लाईट खायचंय, त्यांच्यासाठी पहिला आयटम बाहेरचा आहे, स्टर्ड फ्राईड व्हेजिटेबल्स म्हणतात त्याला. काय आपले आहेत तेच व्हेजिटेबल्स घेतलेत, ब्रोकली घेतलंय, बिनीस घेतलंय, काही आउटसाईडचे हे काय सलाडचे आयटम आहेत, त्याला बटरमध्ये फ्राय करायचंय, टेस्टला तिखट मीठ टाकायचंय, पेपर मीठ टाकायचंय, तयार झाला आयटम. ठीक आहे. टेस्टी खायला. किटो डोसा म्हणजे काय. किटो डोसा म्हणजे विदाऊट, सोप्या भाषेमध्ये विदाऊट तांदळाचा डोसा आहे. त्याच्यानंतर खालचं आहे, हे माझा सगळ्यात आवडता आयटम आहे. कुठला. ते दुधामध्ये भोपळा दिसतोय, खायला एकदम टेस्टी आहे. कुठला भोपळा, दुधामध्ये टाकून खातो ना भोपळा उपवासाच्या दिवशी, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट एकदम कमी आहे, खायला टेस्टी आहे, कार्बोहायड्रेट कमी आहे, तुमचं पोट पण भरतं, कॅलरीज पण जात नाहीये. तिसरा आयटम सूप आहेत, व्हेजिटेबल सूप्स आहेत, रात्री घेऊ शकता तुम्ही, की ज्याला मील स्किप करायचं त्यांच्यासाठी. आणि तिसरं काय की सगळ्यांच्या घरी काय असतं, रात्रीच्याला भात बनवा, कष्ट कमी, विषय मिटवा, बरोबर. खिचडी करा, खिचडी खा आणि जेवण मिटवा. पण खिचडीमध्ये काय तांदूळ भरपूर आहे, त्यामुळे कार्बोहायड्रेट वाढणार. तर तुम्ही कदम भात म्हणून एक प्रकार आहे साऊथचा, की ज्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण जवळपास 30-40% आहे, व्हेजिटेबल 30-40% आहे, आणि भाताचं प्रमाण अगदी 10-20%. असं करून अशी खिचडी बनवू शकता की ज्याच्यामध्ये भातच खूप कमी आहे. ठीक आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट काही ना काहीतरी जाणार आहे, पण तुमच्या भातापेक्षा तर नक्कीच कमी आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी 4 टाइम्स ईटिंगचे ऑप्शन दिलेत. ब्रेकफास्ट मध्ये काय खाऊ शकता, लंच कसा असला पाहिजे, इव्हिनिंग स्नॅक कसा असला पाहिजे, आणि हे 4 ऑप्शन दिलेत. म्हणजे 4 टाइम तुम्ही खाच असं नाही. तुम्ही ठरवा की तुम्हाला दिवसात एकदा खायचंय, 2दा खायचंय, 3दा खायचं का 4दा खायचंय. इव्हन तुम्ही डायटिशियनचा पण तुमच्यानुसार पर्सनलाइज प्लॅन बनवून घेऊ शकता की काय काय करायचं. प्रत्येकासाठी मी नाही देऊ शकत. ठीक आहे. मी तुम्हाला नॉलेज देऊ शकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो डायबिटीज मध्ये, म्हणजे फ्रूट चालतात का आणि किती खायचे, कोणते खायचे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीज मध्ये फ्रूट चालतात. फ्रूट मध्ये काय असतं, गोड कशामुळे असतो फ्रुक्टोज. फ्रुक्टोज ऍज सच शुगर वाढवत नाही, पण फ्रुक्टोज काय होतं की लिव्हर मध्ये जाते, आणि लिव्हर मध्ये फॅटी लिव्हर येतो. फॅटी लिव्हर ऐकलं असेल बऱ्याच जरी. तर आणि फॅटी लिव्हर मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. त्यामुळं फ्रूट जरी चालत असले डायबिटीज मध्ये तरी ते लिमिटेड पाहिजे, अतिशय लिमिटेड पाहिजे. आणि लिमिटेड म्हणजे कसे, मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं, मग मला बोलता बोललो मी, फ्रूट तुम्ही सलाड मध्येच खा, वेगळे फ्रूट खाऊ नका, म्हणजे ते लिमिटेड होतात. किंवा तुम्ही दिवसामध्ये फ्रूट खात असाल तर एखादं फ्रूट थोड्याशा क्वांटिटीमध्ये ठरवू शकता. तर फ्रूट चालतात का, तर चालतात. फ्रूट हे खाल्लेच पाहिजेत. का खाल्ले पाहिजेत, की ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे, कबूल आहे, पण त्यासोबत विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ते पण शरीराला गरजेचे आहेत ना. तुम्ही जर नुसतंच कार्बोहायड्रेट खायचंच नाही म्हणून फ्रूट बंद केले, डाळी बंद केलं, तर काय होईल, प्रोटीन भेटणार नाही, मिनरल्स भेटणार नाही. योग्य प्रमाणात पाहिजेच ते. ठीक आहे. फ्रूट शक्यतो कमी क्वांटिटीमध्ये पाहिजेत. आणि कधी पाहिजेत तर तुम्ही ठरवा, सकाळी खाऊ शकता, दुपारी खाऊ शकता. परंतु काही ठिकाणी प्रमोट केलं जातं की डायबिटीज मध्ये फ्रूट खूप चांगले आणि भरपूर खा, तर ते चुकीचं आहे. भरपूर बिलकुल नाही, लिमिटेड क्वांटिटीमध्ये फ्रुट्स खाऊ शकता. आणि सगळ्यात बेस्ट तुम्ही सलाडमध्ये फ्रूट खा, कारण सलाडला टेस्ट येईल त्याप्रमाणे. ठीक आहे. फ्रूट मध्ये सगळ्यात बेस्ट फ्रूट कुठले, तर बेरीज. बेरीज म्हणजे काय, छोटे छोटे फ्रुट्स. छोटे छोटे फ्रुट्स म्हणजे कुठले, आपल्या इंडियन बेरीज कुठल्या, एक सांगतो. इंडियन बेरीज मध्ये स्ट्रॉबेरी आहे, जे सगळ्यांना बेरी नाव आहे त्यामुळे लगेच कळतं. त्याच्यानंतर जांभळे आहेत, बोर आहेत, आवळा आहे, काळी मैना म्हणून एक प्रकार येतो गावाकडं, तो आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे. इथं फोटोमध्ये सगळ्या बेरीजच दिल्यात. चेरी आहे, जर कुणाला जमत असेल तर.
बाकी दुसऱ्या फ्रुट्स मध्ये सफरचंद, पेरू हे याच्यामध्ये हे फ्रुट्स बऱ्यापैकी चालतात. टरबूज असेल, खरबूज असेल, आंबा असेल, हे फ्रुट्स चवीला फार गोड आहेत. द्राक्ष असतील तर ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. आंबा खाऊच नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही रोज आंबा खा, हरकत नाही, पण चतकूरपेक्षा वर जाऊ नका, अर्ध्यापेक्षा जास्त वर जाऊ नका. हे माझा सल्ला आहे. एन्जॉयमेंट ही लाईफ मध्ये असली पाहिजे, पण त्याला प्रमाण पाहिजे. असं नाही की आंब्याचा सीझन आला की 4-4, 5-5 आंबे खाली, मग तेवढं फ्रुक्टोज जाणार शरीरामध्ये. तेवढं फ्रुक्टोज गेलं की लिव्हरमध्ये फॅटी लिव्हरचे चान्सेस वाढणार आणि इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होणार. स्वीट्स स्लाइड मध्ये एकदा बघून घ्या, स्वीट्स कुठले कुठले दिसतात याच्यामध्ये. बासुंदी आहे, आमरस आहे, आम्रखंड आहे, नारळवडी आहे, त्याच्यानंतर गाजर हलवा आहे, काजू कतली आहे, पंपकिन हलवा आहे, ड्रायफ्रूट बर्फी आहे, त्याच्यानंतर बदामाचा हलवा आहे, त्याच्यानंतर गुलाबजामुन आहेत, अजून भरपूर स्वीट्स आहेत. हे सगळे स्वीट खाऊ शकतो. आता हा मोठा प्रॉब्लेम झाला, हा धक्का बसला असेल. थांबा, त्याला रूल्स आहेत. लॉजिकली कोण सांगेल का की या स्वीट मध्ये आणि बाकी स्वीट मध्ये काय फरक आहे? सगळे स्वीट्स बघा. राईट, कुणाल त्यांना दे. सगळ्यात महत्वाचं हे सगळे स्वीट बघा तुम्ही. पहिला बनलाय दुधापासून, दूध चालतो डायबिटीसला. या सगळ्या स्वीट मध्ये फक्त एकच आयटम प्रॉब्लेमॅटिक आहे, साखर. साखर जर काढली तर बाकी सगळं परफेक्ट आहे बघा. पहिलं बासुंदी. बासुंदी कशापासून बनते? दुधापासून बनते. दूध चालतं डायबिटीस मध्ये, चालतं, मी सांगितलेलं आहे. आमरस आत्ताच काय म्हणले मी, तुम्ही लिमिटेड क्वांटिटी मध्ये खाऊ शकता. एक अर्धी वाटी आमरस खायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यामध्ये काय नाही पाहिजे? साखर नाही पाहिजे. श्रीखंड दह्यापासून बनतं, साखर काढली तर ओके. नारळ चालतं का? सुरुवातच त्याची केली श्रीफळापासून, की नारळ खाऊ शकता डायबिटीस मध्ये. त्यामुळं याच्यामधली जर साखर काढली तर नारळ खाऊ शकतो. गाजराचा हलवा तर आजच खाल्लाय. पंपकिन हलवा पण गाजरासारखाच आहे, फक्त गाजराच्या ठिकाणी पंपकिन आहे. काजू कतलीमध्ये काजू नट चालतात का डायबिटीस मध्ये? चालतात. ड्रायफ्रूट बर्फी मध्ये ड्रायफ्रुट्स आहेत. इव्हन रसगुल्ल्यामध्ये पण दुधापासून बनलेला साखर काढली तर काही प्रॉब्लेम नाही. जर स्वीट बनवताना आपण स्वीटनरचा वापर केला, साखर रिप्लेस केली स्वीटनरनी, तर काही प्रॉब्लेम नाहीये. स्वीटनर म्हणजे काय की असे कार्बोहायड्रेट आहेत, सिंपल शुगर, की जे बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होत नाही, फायबर सारखं काम करतात तोंडात, पोटात, खाली. याला म्हणायचं स्वीटनर. ठीक आहे. तुम्ही ते याच्यामध्ये जाता, कशामध्ये? मेडिकलमध्ये स्वीटनर घेता ना, गोळी टाकतात चहामध्ये, त्याला स्वीटनर म्हणतात. हे स्वीटनरचे टाईप दिलेत मी. वरचे जे 2 स्वीटनर आहेत ते नैसर्गिक आहेत, की जे निसर्गामध्ये आढळतात ना. त्यामध्ये एक स्टिविया आहे आणि दुसरं मॉन्क फ्रूट आहे. आज जो तुम्ही गाजराचा हलवा खाल्ला तो जास्त गोड झालता, साखरेचं प्रमाण त्यांना थोडं जास्त झालं, तर ते मॉन्क फ्रूट पासून बनवलेलं आहे. हे जे डब्बा दिसतो ना मॉन्क फ्रूट, त्याच्यापासून बनवलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये साखर नव्हती आजच्या हलव्यामध्ये, मॉन्क फ्रूट टाकलेले, मॉन्क फ्रूट स्वीटनर म्हणतात. त्याच्यामुळे त्याला गोड टेस्ट आली. ठीक आहे. खालचे ते चहासाठी स्टिवियाचे हे दिलेले ड्रॉप्स आहेत, किंवा आर्टिफिशियल अस्पार्टेट, सुक्रोज, सॅक्रिन हे नावं दिलेत. शुगर अल्कोहोल म्हणजे नाव अल्कोहोल आहे, अल्कोहोल नाही त्यामध्ये. झायलिटोल, इरिथ्रिटॉल, तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या स्वीटनर आहेत, लिमिटेड क्वांटिटीमध्ये, टोटली सेफ आहेत. याच्या शरीराला काही साईड इफेक्ट नाही आहेत. तर सगळ्यात सोपं, या स्वीटनर टाकून जर आपण असे स्वीट्स बनवले की जे चवीला गोड आहेत पण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आहे, ते चालतात. त्याच्यामध्ये शंकरपाळी नाहीयेत, त्याच्यामध्ये अनारसे नाहीयेत, त्याच्यामध्ये तुमचं रव्याचे लाडू नाहीयेत, त्याच्यामध्ये तुमची जिलेबी नाहीये. लक्षात आलं का? मैद्यापासून जे बनतात पदार्थ ते याच्यामध्ये नाहीयेत. तांदळापासून जे स्वीट बनतात ते याच्यामध्ये नाहीयेत, त्या मागच्या याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं, एवढे सगळे आयटम कसे बनवले मी, हुडकले. लॉजिक. तुम्ही बेसिक शिका. मागच्या व्हिडिओ मधले जे कंपॅरेटिव्ह स्लाइड्स आहेत, किंवा इथं जे मी स्लाइड दिलंय, फळभाज्या, त्याच्यानंतर दूध, अंडी, सोयावडी, हे जे क्रम दिलाय तो खूप महत्वाचा आहे. इकडच्या आयटम पासून तुम्ही काही जरी बनवलं
तरी बेस्ट. तर स्वीट खाऊ शकतो का डायबिटीज मध्ये, हा जो प्रश्न होता तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलंय. स्वीट खाऊ शकतो आपण, पण कधीतरी. पण कधीतरी का? प्रॉब्लेम काय की तुम्हाला स्वीट खाण्याची मुभा दिली, माणसाला जीभ आहे, इच्छा होणार, तुम्ही जास्त खाणार. जास्त खाल्लं तर काय होणार? त्यात कॅलरीज आहेतच ना. दुधामध्ये कॅलरीज नाही आहेत का? फॅट नाहीये का? आहे ना. मग त्याचा परिणाम काय होईल? वेट वाढेल. वेट वाढलं की काय होईल? इन्सुलिन रेजिस्टन्स. त्यामुळं स्वीट हे स्वीट सारखं खाल्लं पाहिजे. पूर्वीच्या काळी जसं सणावाराला गोडधोड करायचे, रोज गोडधोड नसतं, कधीतरी घरात साखर दिसते, गोड आयटम दिसतात दिवाळी दसऱ्याला, तसं. ठीक आहे. तर स्वीट खाऊ शकतो का? कधीतरी. स्वीट ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने बनवू शकता. काजू कतली म्हणजे बाजारातली काजू कतली नाही. काजू कतली घरी बनवायची आणि त्याच्यामध्ये मी जे स्वीटनर पाठवलेत, लिहिलेत, ते वापरायचे. एक खूप चांगली गोष्ट आहे, हे स्वीटनर खूप महाग आहे. हे जे स्वीटनर आहे, साखर मला वाटतं 50-60-70 रुपये किलो असेल. हा, तर हे जे मॉन्क फ्रूट स्वीटनर आहे की जे आजच्या गाजराच्या हलव्यात टाकलं होतं, हा, ते डब्बा, तर ते 1500 रुपये किलो आहे. तर ते महाग आहे. बरं आहे, महाग आहे, आपण कमी खाऊ, कमीत कमी खाल्लं पाहिजे. ठीक आहे. तर ही गोष्ट कळली आपल्याला. आता सगळ्यात बिकट अवघड स्लाइड आहे पुढची. बघा समजतंय का? कारण हे सायंटिफिक आहे. समजलं तर ठीक आहे, जेवढं समजतंय तेवढं बघा. नेट कार्बोहायड्रेट म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे ना आता? नेट कार्बोहायड्रेट म्हणजे काय? टोटल कार्बोहायड्रेट मायनस फायबर इज इक्वल टू नेट कार्बोहायड्रेट. नेट कार्बोहायड्रेट म्हणजे काय? जे कार्बोहायड्रेट त्या फूड आयटम मध्ये आहे की जे शरीराला शुगर वाढवणार आहे. नेट कार्बोहायड्रेट तुम्हाला कुठं बघायला? कुठला पण फूड आयटम घ्या, पॅकेज घ्या, त्याच्यावर चिप्सचं पॅकेट घ्या, कोल्ड्रिंक्स घ्या, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं शुगर नेट कार्बोहायड्रेटचा कंटेंट आहे, टोटल कार्बोहायड्रेट दिलेलं असतं. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय ग्लायसेमिक इंडेक्स? ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? जीआय. बरेच डायबिटीज पेशंट बघतात, लो जीआय, हाय जीआय. जीआय म्हणजे काय? जीआय म्हणजे त्या पदार्थाची किती फास्ट शुगर वाढवण्याची कॅपॅसिटी आहे. उदाहरणार्थ एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो मी, की समजा की तुम्ही एक ग्लास पाणी घेतलंय, आणि त्याच्यामध्ये साखर कुटली आणि 1 चमचा साखर टाकली. ते पाणी किती फास्ट गोड होईल? लगेच होईल. आणि समजा त्याच ग्लासामध्ये खडी साखरेचा तुकडा टाकलाय, तर वेळ लागेल ना. हळू हळू पाणी गोड होईल. त्याला म्हणायचं ग्लायसेमिक इंडेक्स. पदार्थाची रक्तातली शुगर किती फास्ट वाढते ते ठरवण्याची कॅपॅसिटी म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. रेडीमेड ग्लुकोज टाकलं की काय होईल? पोटात गेलं की लगेच रक्तात की लगेच शुगर वाढली. रेडीमेड ग्लुकॉन डी फास्टेस्ट. तुम्ही साखर खाल्ली, साखर आपली घरातली साखर पोटात जाईल. साखर कशापासून बनते? सुक्रोज म्हणजे काय? एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज, या दोन्हीचं कॉम्बिनेशन. पोटात गेले की लगेच ग्लुकोज रेडी आहे का? नाही, त्याला वेळ लागेल. काय करावं लागेल? कट करावं लागेल मधनं. बरोबर, कट करायला वेळ जाईल थोडा तरी. त्यामुळं ग्लुकोज पेक्षा साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. इन जनरल ग्लुकॉन डी म्हणजे ग्लुकोजचा ग्लायसेमिक इंडेक्स 100 पकडला जातो आणि साखरेचा जवळपास 70च्या आसपास आहे ग्लायसेमिक इंडेक्स. तसं प्रत्येक आयटमचे ग्लायसेमिक इंडेक्स ठरलेले, तो 100 पेक्षा कमीच असतो ग्लायसेमिक इंडेक्स. तुम्ही कुठला पण आयटम गुगलला टाका, भात, ग्लायसेमिक इंडेक्स 60च्या आसपास आहे, शिजवलेला भात. तोच जर कच्चा भात खाल्ला तर, समजा तांदूळ चावून खाल्ला तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणार, 55 असणार. एखादा आयटम कुठून खाल्ला, कुणीतरी एक पेशंट नसेल आला, तो त्याला मी हे लावायला सांगतो, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, आणि त्याला म्हणलं तू तुझं शिक आणि मला सांग की काय शिकला. त्यांनी मला सांगितलं मागच्या वेळेस की भाकरी डायरेक्ट खाल्ली तर शुगर हळू वाढते, कुस्करून खाल्ली तर पटकन वाढते. ग्लायसेमिक इंडेक्स वाढला फास्ट. ठीक आहे. एखाद्या आयटम मध्ये तुम्ही भाज्या खूप मिक्स केल्या की ग्लायसेमिक इंडेक्स लो होतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काही लोक सतर्क करून सांगतात की पोहा बनवतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे वाटाणे टाका, भाज्या टाका, ग्लायसेमिक इंडेक्स लो करण्याचा प्रयत्न असतो. पण मी सांगतो पोहे खाऊ नका. ठीक आहे. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे कळलं किती झपाट्याने शुगर वाढवते, किती फोर्सफुली येतो, त्याला म्हणायचं ग्लायसेमिक इंडेक्स. समजा
की सकाळचं कोवळं ऊन म्हणजे कमी ग्लायसेमिक इंडेक्स, दुपारचं कडक ऊन म्हणजे जास्त ग्लायसेमिक इंडेक्स. उदाहरणं देऊन सांगतो वेगवेगळ्या पद्धतीने समजण्यासाठी. ठीक आहे, ग्लायसेमिक इंडेक्स कळला थोडा बहुत. फळामध्ये सांगितलं तर आपल्या ज्या बेरीज असतात, बेरीज, त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे काय बेरीज म्हणजे काय? स्ट्रॉबेरी, तुमचं ब्लूबेरी, जांभळं, त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इन जनरल हा 25, 30, 35च्या दरम्यान असतो. त्याच्यामुळे ते स्लो शुगर वाढवतात. परंतु टरबूज, जॅकफ्रूट म्हणजे फणस, हा, त्यानंतर ते लिची, यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त त्यांचा 60च्या आसपास असतो, जवळपास साखरेच्या जवळपास. त्यामुळे ते खाल्लं की पटकन शुगर वाढणार. ठीक आहे, पण याचा अर्थ तुम्ही लिची खाऊ नका असं नाही, कमी प्रमाणात खा, हरकत नाही, कमी प्रमाणात खाऊ शकता, पण ते पटकन शुगर वाढवणार खाल्लं की. ठीक आहे. ग्लायसेमिक लोड, ग्लायसेमिक लोड म्हणजे काय? मला एक सांगा की एखाद्या व्यक्तीला काम करायचंय, हा, तर त्याला कामाचा लोड 2 प्रकारे वाढू शकतो. कुठल्या 2 प्रकारे सांगतो तुम्हाला. एक प्रकार, त्याचे खूप सारं काम दिलं तर त्याचा कामाचा लोड वाढणार. म्हणजे एखादा माणूस समजा उदाहरणार्थ हे बनवतोय, हार बनवतोय, फुलाचे हार बनवतोय, हा, आणि त्याला तुम्ही 100 हार बनवायला लावले, कामाचा लोड वाढला. बरोबर, लोड वाढला. अजून कुठल्या प्रकारे कामाचा लोड येऊ शकतो त्याला? दुसऱ्या प्रकारे हार्डवर्क फास्ट बनवायला सांगितले, फास्ट. एका तासात 100 हार बनव, लोड येणार ना. तुम्हाला सांगितलं पळा, 10 किलोमीटर पळा, तुम्हाला लोड येणार. किंवा तुम्हाला सांगितलं 500 मीटर पळायचंय परंतु 30 सेकंदात पळायचंय, लोड येणार. तर तुम्हाला लोड 2 प्रकारे येणार. कुठला? किती फास्ट आणि अमाऊंट. सिमिलरली बोला. हा, ठीक आहे, 2 प्रकारे लोड येऊ शकतो. एक काय? किती फास्ट. किती फास्ट म्हणजे काय? ग्लायसेमिक इंडेक्स. किती फास्ट शुगर वाढणार. ग्लायसेमिक इंडेक्स वाढला की लोड वाढणार. कुणाला लोड वाढणार? पुढं नेट कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट कंटेंट किती आहे. समजा तुम्ही एखादा पदार्थ घेतला, कुठला, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, उदाहरणार्थ डाळी. समजा डाळी घेतल्या, डाळी चांगल्या आहेत ना, त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी, 40-50च्या आसपास ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याचा. हा, भरपूर डाळी खाल्ल्या, 1 किलो, प्रॉब्लेम आहे ना, तर तेवढं कार्बोहायड्रेट जाणार ना शरीरामध्ये. तर लोड कुणाला येणार? पॅनक्रियाजला. तर अल्टिमेटली तुम्ही जे खाता त्याचा पॅनक्रियाजला लोड किती येतो त्याला म्हणायचं ग्लायसेमिक लोड. आणि ग्लायसेमिक लोडचा फॉर्म्युला आहे. ग्लायसेमिक लोड म्हणजे किती? काय की नेट कार्बोहायड्रेट इंटू ग्लायसेमिक इंडेक्स डिवायडेड बाय 100. तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढला की लोड वाढणार. तुमचा नेट कार्बोहायड्रेट वाढलं की लोड वाढणार. आणि डायबिटीज पेशंटनी असं जेवण केलं पाहिजे की त्याच्या पॅनक्रियाजला जास्तीत जास्त रेस्ट भेटली पाहिजे, म्हणजे ग्लायसेमिक लोड कमी झाला पाहिजे. लोड कळलं ना तुम्हाला? तुमचं नेट कार्बोहायड्रेट वाढलं की ग्लायसेमिक लोड वाढणार. तुमचं ग्लायसेमिक इंडेक्स वाढला की ग्लायसेमिक लोड वाढणार. त्यामुळे पदार्थ असं पाहिजेत की तुमचं ग्लायसेमिक लोड हा कमी झाला पाहिजे. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्वाच्या पुढच्या स्लाइड्स आहेत की जे तुम्हाला इथनं शिकून जायचंय. ही तुमची थाळी आहे जी तुम्हाला दिली आहे मी, त्याच्या मी कॅलरीज काउंट केल्यात. 740 कॅलरीज आहेत. प्रोटीन 35 ग्रॅम आहे. नेट कार्बोहायड्रेट 95 नेट कार्बोहायड्रेट आहे या चपातीच्या थाळीचा. आणि भाताच्या थाळीचं 110 आहे. ऍव्हरेज जी आहे ग्लायसेमिक इंडेक्स 35 आहे या थाळीचा आणि याचा 43 आहे. आणि ग्लायसेमिक लोड जवळपास 40च्या आसपास आहे दोन्ही याचा. डायबिटीज जर तुम्हाला रिव्हर्स करायचा असेल तर तुमचा दिवसाचा ग्लायसेमिक लोड हा 75 पेक्षा कमी पाहिजे. दिवसाचा ग्लायसेमिक लोड हा 75 पेक्षा कमी पाहिजे आणि प्रेफरेबली 50 पेक्षा कमी पाहिजे. असं जर तुम्ही थाळी डिझाईन केली तर तुमच्या पॅनक्रियाची जेवढी कॅपॅसिटी आहे ना तेवढंच तुम्ही कार्बोहायड्रेट खाताय, गोळ्याच लागणार नाही रिअलमध्ये. पण ते आपण करत नाही. आपलं जे जेवण आहे तुम्ही वाटलंच तर जा
चॅट जीपीटी मध्ये टाका, गुगल मध्ये टाका, प्रत्येक फूड आयटम टाका. आपलं जे ग्लायसेमिक लोड आहे तो जवळपास आता जे जेवण आहे त्याचं 200च्या आसपास असतो. आपण जे रोटीन जेवण करतो त्याचा. कधी पार्टीज पिटीज असेल तर 250-300 पर्यंत जातो ग्लायसेमिक लोड. तर ग्लायसेमिक लोड हा कमी करायचा आहे. तर हा ग्लायसेमिक लोड कमी कसा करणार आपण? कुणाल माईक, तो आपला हँड माईक आहे का? हा एक व्हिडिओ दाखवलाय मी. असे व्हिडिओ भरपूर मी याला टाकतो इंस्टाग्रामला. तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगितलंय, बघायला सांगितलंय, आहे का? नाही येतो आवाज, येतोय? नाही ना. येत नाहीये. नको, थांब ना, असं जाईल ना. थांब ना, बघू ना. थांब ना, असं होतंय का बघू ना, वेळ घाला. येतोय आवाज? ठीक आहे, ऐका, जाऊ दे, व्हिडिओ स्किप करू, वेळ चाललाय आता. ऐका, तर आता असे व्हिडिओ मी टाकलेत, त्याचा आवाज येत नाहीये तिथपर्यंत. पण आता उदाहरणार्थ काही पेशंट आहे की त्यांना भात हा पाहिजेच, बरोबर? तर त्यांच्यासाठी मी अशी रेसिपी दिली आहे. स्टॉपच झालंय तिथलं. तिथलं स्टॉप झालंय सगळं. नाही, आता परत 2 हे झाले. थांब जरा. इथं कुठली साईड आहे? तर भात हा प्रकार आहे उदाहरणार्थ. तर भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा बऱ्यापैकी 60च्या आसपास आहे. कार्बोहायड्रेट कंटेंट 80% आहे जवळपास भातामध्ये. आणि किती जरी मी सांगितलं भात खाऊ नका, तरी काही भात प्रेमी पेशंट असतात की त्यांना भात खायचाच आहे, आठवड्यात एकदा तरी खायचा आहे. तर असं काय केलं पाहिजे की जेणेकरून भाताचा, ऐक ना कुणाला बाजूला, भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि नेट कार्बोहायड्रेट कमी होईल. तर त्याला एक रेसिपी दिली, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी. रेसिपी काय दिली त्याला, की तुम्ही भात बनवता, भात बनवताना एक काम करा, फ्लावर कोबी असतो, फ्लावर कोबी घ्या, त्याला कट करा बारीक, आधी मोठं कट करा. पाण्याची उकळी घ्या एक. कशासाठी घ्यायची उकळी? मिठाच्या पाण्याची, 2 मिनिटाची. त्या फ्लावर कोबीचा स्मेल निघून गेला पाहिजे. त्याच्यानंतर त्या फ्लावर कोबीला बारीक कट करा आणि कुकरमध्ये भात लावताना तांदूळ अर्धा बारीक कट केलेला फ्लावर कोबी आणि अर्धा चमचा तूप टाकायचंय आणि नॉर्मल भात करायचा. याच्यामध्ये काय होईल, अर्धा तुमचा भात फ्लावर कोबीने रिप्लेस झाला, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स, ग्लायसेमिक लोड काही नाही. आणि त्या कंडिशन मध्ये बारीक झालं एकदम, परंतु तुमचं कार्बोहायड्रेटचं कंटेंट हे 50% कमी होतं. ग्लायसेमिक लोड 50% डायरेक्ट, 50% जास्त, 30% कमी, 60-70% कमी होतो. तर अशा छोट्या छोट्या ट्रिक करून आपण काय करू शकतो की ग्लायसेमिक इंडेक्स किंवा ग्लायसेमिक लोड कमी करू शकतो. आता एक पुढची गोष्ट, जसं भात इम्पॉर्टंट आहे तसं जेवणामध्ये सगळ्यात पुढची महत्वाची गोष्ट काय? चपाती. चपातीमध्ये पण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट जवळपास 70% आहे. नेट कार्बोहायड्रेट जवळपास 60-65% आसपास आहे. ग्लायसेमिक इंडेक्स गव्हाच्या पिठाचा किंवा चपातीचा जवळपास 60च्या आसपास आहे. त्याच्यामुळे नेट कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी जास्त आहे. मग काय करायला पाहिजे? तर आपण काय शिकलो? मल्टीग्रेन आट्टा. सगळेजण शिकलेत, सगळ्याला माहिती आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पण मल्टीग्रेन आट्टा करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मल्टीग्रेन आट्टा करताना आपण काय चुकी करतो? आपण मल्टीग्रेन आट्टा करताना त्यामध्ये मका टाका, कुठं ज्वारी टाका, बाजरी टाका, मिलेट्स टाका,
असा करतो, म्हणजे काय जास्त काही फरक पडत नाही ना त्याने, त्याच्यामध्ये तेवढंच आहे कार्बोहायड्रेट. तर ही मी एक रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथं प्रत्येक गोष्ट दाखवताना मला घरी ट्राय करावा लागतो आधी. माझ्या घरात कुणाला डायबिटीस नाहीये, मला पण नाहीये. तुमच्या माहितीच तो ते भात दाखवताना मला घरी 3दा भात करून बघावा लागला की कसा होतो. तुमच्या इथं गाजराचा हलवा खाऊ घालण्याच्या अगोदर मला घरी करून बघावा लागतो गाजराचा हलवा कसा होतो तसा, काय काय प्रॉब्लेम येतात, ही साखर वापरताना नॉर्मल साखरेमध्ये काय फरक आहे ते बघितल्याशिवाय केल्याशिवाय कळत नाही. हा प्रयोग मी 1 महिना केलाय घरी, वेगवेगळे ट्राय. त्यावेळेस इथपर्यंत आलोय मी. काय केलंय मी, 5 किलो तुम्हाला पीठ करायचंय. किती? 5 किलो. 5 किलो पीठ करताना मी तुम्हाला प्रमाण दिलंय. 1 किलो गहू सांगितलाय फक्त. किती? 1 किलो गहू. तो पण मी नसता सांगितला, पण प्रॉब्लेम काय होतो, गव्हामध्ये जो चिकटपणा आहे तो बाकी कशामध्ये नाहीये, त्यामुळं मऊ चपाती होतच नाही मग बाकी काय घेतलं तर. त्यामुळे नाईलाज असतो 1 किलो गहू टाकावा लागतोय. ठीक आहे. 2 किलो काय टाकल्यात मी, अख्ख्या डाळी टाकल्यात. अख्खा हरभरा आहे, अख्खं मूग आहे, अख्खा उडीद आहे आणि अख्खे वाटाणे आहेत. वाटाणे सगळ्यात बेस्ट असतात. हे तुम्ही अर्धा किलो पकडा, 2 किलो. ठीक आहे. 1 किलो सोया चंक टाकलाय. सोयाबीन पेक्षा सोया चंक बेस्ट. हा. आणि 1 किलो काय टाकलेत, बिया टाकलेत सगळ्या. बिया काय काय आहेत, 200 ग्राम टाका. तुम्ही ठरवा काय टाकायचंय. त्यामध्ये बदाम आहे, पंपकिन सीड्स आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत, त्यानंतर खरबुजाच्या सीड्स आहेत, जवस आहे, नारळ आहे. हा. हे सगळे टाकलेत. हे घरी ट्राय करताना अक्षरशः आमची घरची पिठाची चक्की बंद पडली. बाहेरची चिक्कीला टाकलं पिठाची गिरणी, त्यामध्ये दिलं, त्याची गिरणी बंद पडली ते अडकून. आणि मग त्याच्यातनं आम्ही इन्व्हेन्शन काढलं की तुम्हाला त्याला डिवाइड करायचं 2 मध्ये. इकडचे जे 2 आयटम आहेत, कुठले, गहू, हरभरा, मूग किंवा डाळी, ह्याला तुम्हाला गिरणीत पाठवायचंय. आणि इकडचे जे आयटम आहेत, कुठले, सोयावडी आणि बिया. बियामध्ये प्रॉब्लेम काय, तेल असतं ना, ते चिकट होतं आणि त्यामुळे गिरणी जाम होते. ते तुम्हाला मिक्सरमध्ये काढायचंय. मिक्सरमध्ये काढताना शक्यतो त्याला कडक ऊन दिलेलं पाहिजे, म्हणजे ते क्रंची होतं आणि बारीक पीठ होतं. ओले असतील तर चिकदा होईल त्याचा. ठीक आहे. असं करून जर तुम्ही केलं तर काय होईल, ऑटोमॅटिक टोटल कार्बोहायड्रेट कमी होऊन जातं. हा. आणि तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी होतो. जसं कार्बोहायड्रेट वाढतात तसं ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढतो. फक्त एक प्रॉब्लेम काय याच्यामध्ये, प्राइस, कॉस्ट. कॉस्ट हा सगळ्यात मोठा बॅरियर आहे. नॉर्मल जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला पडतं 40 ते 60 रुपये किलो. मी सांगितलं तसं जर घरी केलं तुम्ही तर ते तुम्हाला पडतं 250 ते 350 रुपये किलो. बदाम हे सगळे महाग आयटम आहेत. हा. कॉस्ट जास्त पडते, परंतु औषधाच्या ऐवजी तुम्ही रिप्लेस करू शकता. औषध कमी होणार आहे तुमचे 100%. अजून एक प्रॉब्लेम आहे, वेळ. कुठ्याने करावं लागतात सगळे, त्याशिवाय होत नाही, वेळ जातो. बऱ्याचशा लोकांचा डाएट सलाड न खाण्याचं कारण कट कोण करत बसा. त्याच्यासाठी मी सांगतो की 2 काकड्या 2 टमाटर तरी खा. ठीक आहे. वेळ. मग जर तुम्हाला वेळ पण द्यायचा नसेल तर मग कॉस्ट मोजावी लागते. हे सेम आयटम तुम्ही अमेझॉनला जा, किटो आट्टा टाका, तुम्हाला भरपूर गोष्टी भेटतील. त्यांची प्राइस 550 ते 950 रुपये किलो आहे. तुम्ही ऑर्डर देऊन पण मागू शकता अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर, हे सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. घरी करायचं असेल तर तुम्हाला रेसिपी सांगितली मी, त्या रेसिपीने जर तुम्ही मल्टीग्रेन आट्टा केला तर तुमचा ग्लुकोज कंटेंट, कार्बोहायड्रेट कंटेंट एकदम लो होऊन जाईल आणि एकंदर काय पोटामध्ये शुगरच जाणार नाही. ठीक आहे. काही लोक असतात की ठीक आहे, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सेम नसते. बाबा आम्ही बदाम आणू शकत नाहीत, एवढ्या डाळी, एवढ्या महागड्याचा आट्टा खाऊ शकत नाही. मग त्यांच्यासाठी काय पर्याय, त्यांच्यासाठी पण पर्याय आहे. ठीक आहे. फुल न फुलाची पाकळी तर करू शकतो आपण. सिंपल आहे. दुधी भोपळा तर महाग नाही. तुम्ही काय करू शकता, दुधी भोपळा खिसा, कट करा, मिक्सर मधनं पेस्ट बनवा किंवा त्याला एक उकळी घ्या, थोडा नरम करा, त्याला बारीक करा, पेस्ट करा त्याची आणि गव्हाच्या आट्यामध्ये मिक्स करून टाका. 50% गव्हाचा आट्टा, 50% दुधी भोपळा. झालं. 50% लगेच कार्बोहायड्रेट कंटेंट कमी, ग्लायसेमिक इंडेक्स कमी, ग्लायसेमिक लोड कमी. सिंपल आहे. दुसरी गोष्ट काय,
काही जण स्मार्ट असतात, ते म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी अवलंबल्या तर दोन्ही गोष्टी काय, मिक्स ग्रेन आटा पण घेतला हा आणि दुधी भोपळा पण टाकला आणि त्याच्या चपात्या करून खाल्ल्या तर ते तर अजून भारी. कार्बोहायड्रेट एकदम झिरो, म्हणजे तुमच्या एका चपातीमध्ये 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट जाईल. आणि जर तुम्ही मल्टीग्रेन आटा करून त्याच्यामध्ये जर दुधी भोपळा टाकला तर कार्बोहायड्रेट 20 ग्रॅम वरनं डायरेक्ट 4-5 ग्रॅम वर येऊन जाईल, एवढं कमी होऊन जाईल कार्बोहायड्रेट. आणि हीच गोष्ट आज तुम्ही जे हे केले ना ब्रेकफास्ट त्यामध्ये टाकली. आजचा जो पराठा खाल्लाय तुम्ही, काय त्याला थेपले किंवा धपाटे म्हणतात बरोबर, तो कसा बनवलाय सांगतो मी. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 50% दुधी भोपळा आहे. दुधी भोपळा म्हणजे हिरवा भोपळा. आजच्या पराठ्यामध्ये कुणाला कळायला पण नसेल कदाचित, काही लोकांना टेस्ट पण नसेल लागली. हा 50% दुधी भोपळा आहे, 25% गव्हाचा आटा आहे आणि 25% बेसन आहे. आणि असं करून त्याचं कार्बोहायड्रेट कंटेंट एकदम कमी केलेलं आहे. आजचा जो हे केलाय ब्रेकफास्ट केलाय तुम्ही, दुधी भोपळ्याचे मी 2 धपाटे पकडले, त्यामध्ये प्रोटीन 8 ग्रॅम आहे, कार्बोहायड्रेट 20 ग्रॅम आहे, साखर म्हणजे कॅलरीज 160, जीआय इंडेक्स म्हणजे किती फास्ट शुगर वाढते. तुम्ही जर आयटम बघितले असतील ना तर सगळ्याचा जीआय हा 50 पेक्षा कमी आहे. आणि ग्लायसेमिक लोड जवळपास 10च्या वर कुणाचा गेलेला नाहीये. आणि टोटल नाश्त्याचा एक वाटी दही पकडले मी, गाजराचा हलवा पकडलाय, चहा पिला तर चहा पण पकडलाय. हा आजचा जो नाश्ता केलाय तो सगळ्याचा मिळून तुमचं टोटल प्रोटीन गेले 16 ग्रॅम, कार्बोहायड्रेट जवळपास 36 ग्रॅमच्या आसपास गेलेलं आहे. आणि ग्लायसेमिक इंडेक्स 35 आणि ग्लायसेमिक लोड 17. तुमचा ग्लायसेमिक लोड किती गेलाय 17. असं पकडा की नाश्त्यामध्ये 17, जेवणामध्ये जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर 25, रात्रीच्या जेवणामध्ये 25. किती झाला 25 आणि 25 50, 50 आणि 60 67. आपलं जे टार्गेट आहे किती 75 पेक्षा कमी ते अचीव होत आहे. तर तुम्हाला जेवणामध्ये असे चेंजेस करायचे की सगळ्यात महत्वाचं तुमच्यामध्ये क्युरियोसिटी आली पाहिजे. क्युरियोसिटी म्हणजे काय, कुठलाही आयटम दिला की कार्बोहायड्रेट किती आहे हे बघण्याची सवय लागली पाहिजे. चिप्सचं पॅकेट घेतलं, खोलायच्या अगोदर स्नॅक्स आणले घरी की बघायची सवय लागली पाहिजे. अक्रोड घेतले खाताना की बघायची सवय लागली पाहिजे त्या अक्रोड मध्ये किती कार्बोहायड्रेट आहे. आणि ट्राय नेहमी केला पाहिजे कार्बोहायड्रेट कमीत कमी ठेवण्याचा. ठीक आहे, थँक्यू. मला वाटतं बऱ्यापैकी कळलं असेल. कमीत कमी स्वयंपाक कसा बनवायचा, थाळी कशी पाहिजे जेवणाची, एवढ्या तर गोष्टी कळल्या असतील. ठीक आहे, तर आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. मागच्या वेळेस खूप लेंदी झालं त्यामुळे शॉर्ट केलंय. क्वेश्चन आन्सर्स काय असतील तर घेऊया आपण. कुणाला काही प्रश्न? आपण जे हे करणार आहेत ही जी सिरीज आहे त्याच्यामध्ये पहिले 2 लेक्चर डाएट वर होते आणि डाएट सिरीज संपली आता. एवढे याच्यापेक्षा डायबिटीज मध्ये वेगळा काही नाहीये. जवळपास 90% गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ती इन्फॉर्मेशन अप्लाय कशी केली डे टू डे लाईफ मध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर. पुढचं जे लेक्चर आहे ते एक्झरसाइज वर आहे की डायबिटीज मध्ये एक्झरसाइज कशी करायची. त्याच्यावर पुढचं लेक्चर 2 महिन्यांनी असेल. स्थळ बहुतांशी हेच असेल, तरी पण इन्फॉर्म केलं जाईल, डेट पण इन्फॉर्म केली जाईल. बोला ना प्रश्न. ज्वारी किंवा बाजरी चालेल का गव्हाच्या ऐवजी? त्याचं उत्तर मागच्या स्लाइड्स मध्ये. गव्हाचं ऐका ना, गव्हाचं कंपॅरिझन तुम्ही जर ज्वारी सोबत केलं तर गव्हामध्ये 70% कार्बोहायड्रेट आहे, ज्वारीमध्ये पण 70% कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे तुम्ही एक चपाती ज्वारीची खाल्ली काय, सॉरी एक चपाती गव्हाची खाल्ली काय आणि अर्धी भाकरी खाल्ली काय, वजनाने सेम असतात, ते जाड असते भाकरी, दोन्ही मध्ये सेम, काही फरक नाही. म्हणूनच कटप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा ज्वारीची भाकरी आहे की तुम्हाला असं वाटतं की ज्वारीची भाकरी खूप चांगली आणि ज्वारीची भाकरी जी तुम्हाला सगळ्यात प्रिय तीच तुमच्याकडनं मागणं घात करते. बरेचसे पेशंट मला असं सांगतात मी गोड बिलकुल खात नाही तरी माझी साखर का कमी होत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या दृष्टीनं साखर म्हणजेच फक्त गोड आहे. ज्वारी आणि गहू हे कन्सिडरच केले जात नाहीत, ते सगळे सेम. अजून एक गोष्ट सांगितलेली मी सगळ्या पेशंटला सांगतो,
एक मिनिट हा, की शेतामध्ये ज्याचं कणीस असतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतात. नाचणी पण सेम, रागी पण सेम. तुम्ही ज्याचं शेतामध्ये कणीस आहे, एक्सेप्ट फक्त ते हे सांगितले मी, ते काय असतं बेबीकॉर्न. बेबीकॉर्न पण वेगळं कणीस असतं, एक एक छोटे छोटे असतात ते. तेवढं जर सोडलं, आणि बेबीकॉर्न आपण अख्खं खातो, त्या मधल्या याच्या सोबत खातो, हा हा, त्याचे दाणे काढून खात नाही. हा, तेवढं जर सोडलं हा, तर शेतामध्ये ज्याचं कणीस येतं त्याच्या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, त्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. ते सगळे मागणं वार करणारे लोक आहेत. चवीला गोड लागत नाही, पण त्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर आहे. ज्याचं शेतामध्ये शेंगा आहेत त्या ठीक आहेत, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट 50% कमी असतं. बोला, काय प्रश्न अजून? बोला, काय म्हणतात त्यांना? राईट, बसा. तेल हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ते ऍक्च्युली कव्हर करायला पाहिजे तुम्ही, ती माझ्याकडनं राहिलेली गोष्ट आहे. तेलामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट 0 आहे. तेल प्युअर तेल घेतलं तर कार्बोहायड्रेट 0 आहे. तुम्ही 1 किलो तूप जरी खाल्लं तरी तुमची शुगर 0 वाढणार आहे, काही वाढणार नाहीये ना. पण तेलाचे दुसरे दुष्परिणाम आहेत. तेलामध्ये तुम्ही जर ही स्लाइड पाहिली, 1 मिनिट. तेल म्हणजे काय? फॅट. फॅट मध्ये बॉडीचं काम काय? ऊर्जा संचय. ऊर्जा संचय म्हणजे काय? एनर्जी स्टोअर करून ठेवणे. ते त्याला काम का दिले, कोणी सांगू शकता? तेलाची तुलना तुम्ही याच्यासोबत करू शकता, पेट्रोल सोबत, आणि कार्बोहायड्रेटची तुलना तुम्ही रॉकेल सोबत करू शकता. असं का? 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर रॉकेल मध्ये जास्त स्ट्रॉंग कोण आहे? पेट्रोल. ते जास्त एनर्जी प्रोव्हाइड करतात. तसं 1 ग्रॅम फॅट पासून 9 किलो कॅलरी एनर्जी येते, आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो एनर्जी येते. 4 किलो कॅलरी म्हणजे दुप्पट एनर्जी येते. आणि त्याच्यामुळं बॉडीमध्ये स्टोअर करण्याचं काम हे फॅटला दिलंय. घरामध्ये संचय करायचा तर सोन्याचा संचय करणार का नाण्याचा संचय करणार? नोटांचा? सोन्याचा. कारण कमी जागेमध्ये भरपूर संपत्ती, बरोबर ना. सोन्यापेक्षा ऍडव्हान्स काय? हिरे, बरोबर ना. कमी जागेमध्ये जास्त. तसं बॉडीमध्ये एनर्जी संचय कुणी केला पाहिजे? जे कमी याच्यामध्ये जास्त एनर्जी प्रोव्हाइड करत, त्याच्यामुळं फॅट. ठीक आहे. जर तुम्ही फॅट जास्त खाल्लं तर काय होणार? जाडी वाढणार. जाडी वाढली की इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याचे चान्सेस वाढणार, बरोबर. पण फॅट मध्ये, तेलामध्ये कार्बोहायड्रेट 0 आहे, त्यामुळं हे खाल्ल्यानंतर इन्सुलिन सिक्रेट होणार नाही. त्या दृष्टीनं फॅट सेफ आहे. हा, फक्त फॅटचं जे कंटेंट आहे ते लो पाहिजे. आता प्रश्न येतो कुठलं तेल वापरायचं, सगळ्यांना प्रश्न असतो, आणि खूप ऍडव्हर्टाईज असतात काय की आमचं तेल सगळ्यात बेस्ट, बरोबर. कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल. ऑइल हे बऱ्या प्रमाणे कशापासून बनतात? वनस्पतीपासून बनतात ना. वनस्पती म्हणजे काय? कोकोनट, शेंगदाणे, तीळ, हा, त्यानंतर जवस, याच्यापासून ऑइल बनतं. सोयाबीन. जितक्या पण प्लांट ओरिजिन गोष्टी असतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. प्लांट मध्ये कुठल्याही कोलेस्ट्रॉल नाहीये. कोलेस्ट्रॉल हे फक्त अॅनिमल पासून येतं. तुपामध्ये कोलेस्ट्रॉल आहे, अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे, परंतु कुठल्याच वनस्पतीजन्य पदार्थामध्ये कोलेस्ट्रॉल नाही. हा, म्हणून हे जे ऍडव्हर्टाईज करतात ना, काय आमच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही, ते फसवतात. कुठल्याच तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही. ठीक आहे. तर तुम्ही कुठलं पण तेल घेऊ शकता का? तर त्याला सिंपल आहे की जे तेल एकदम पातळ असतं ना, हा, ते शरीरासाठी चांगलं. उदाहरणार्थ तुमचं सॅफ्लॉर ऑइल, करडी तेल आहे, हा, तिळाचं तेल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, पण त्याचा दुसरा दुष्परिणाम आहे काय? ते तेल आहे ना, ते जास्त काळ टिकत नाही. ते तेल काही दिवसांनी वास मारतं, कारण ते त्याचं बेसिक मध्ये जात नाही मी बायोकेमिस्ट्री मध्ये, पण ते तेल जास्त टिकत नाही.
त्याचा अजून एक दुष्परिणाम असा आहे, त्याचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो. स्मोकिंग पॉईंट म्हणजे काय, की ते तेल तुम्ही जास्त गरम करू शकत नाही. त्यामुळं तळण्याचे पदार्थ आहेत ते त्या तेलात करायचे नाहीत. जे तेल पातळ असतं, पातळ म्हणजे कोणतं, करडी तेल, त्याच्यानंतर मोहरीचं तेल, तिळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, ते शरीरासाठी खूप चांगले आहेत. मग ते कुठं वापरले जात पाहिजे, ड्रेसिंगसाठी. ड्रेसिंग म्हणजे काय, शेंगदाण्याच्या चटणीवर टाकतो जवसाचं तेल, जवसाच्या चटणीवर, शेंगदाण्याच्या चटणीवर वरतून जे तेल टाकलं जातं ना, त्याच्यासाठी ते बेस्ट आहे. आणि तळण्याचे जे आयटम आहेत ज्याला गरम करावं लागतं, त्यासाठी स्टेबल पाहिजे तेल. आणि त्यासाठी कुठले तेल चांगले, की जे घट्ट होतात. उदाहरणार्थ कोकोनट ऑइल, तूप, हे तळण्याच्या आयटमसाठी चांगले, की जे स्टेबल राहतात, खराब होत नाहीत. आणि जितके वेळेस तुम्ही तेल तळणार तितकं त्याच्यामध्ये असे घटक तयार होतात की जे बॉडीला हार्म करतात. आणि त्याच्यामुळं रिपीटेड तळलेल्या गोष्टी चांगल्या नसतात. डीप फ्राय बाहेर जे आपण खातो ते एकाच तेलामध्ये आजचं तेल उद्या, उद्याचं परवा करतात. त्यामुळं त्याला ट्रान्स फॅट म्हणतात, ट्रान्स फॅट, की ज्याच्यामुळे ते जास्त हार्मफुल होतं. त्यामुळं तळलेले पदार्थ कमी खावेत जे सांगतात ते त्याच्यासाठी. त्यामुळं तेल कुठलं चांगलं अशी काही व्याख्या नाहीये. सगळेच तेल चांगले, फक्त क्वांटिटी वाईज कमी पाहिजे, कारण तेलामुळं कॅलरीज जास्त जाणार, वजन वाढणार. आणि दुसरं की ड्रेसिंगला तेल वेगळं पाहिजे, कच्चं खाण्याचं तेल वेगळं आणि तळायचं तेल वेगळं.